मोठा अटॅक, समोरच्या दिशेला खेळलेला फटका आणि त्यावरती षटकार नक्कीच आलाय. पुढचा चेंडू वाईड, एका चेंडूवरती 7 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस थोडेसे ऑफ स्टंपला शफल झाले, हलक्या हातानं लेट कटचा हा फटका होता. पॉइंटला हनुमंत मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय चेंडू अडवतात आणि त्यानंतर नक्कीच एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 8 धावा. कमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच प्रसन्न चव्हाण सर जॉईंट होत आहेत. थँक्यू सो मच सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मावळ भूमीमध्ये खऱ्या अर्थानं रायरेश्वराच्या मंदिरावरती रक्ताचा अभिषेक घालून त्या पिंडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं. मात्र सुरुवात कुठून केली तर मावळ तालुक्यापासून. 12 मावळ म्हणून ज्या मावळ तालुक्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं मावळचा इतिहास देखील तितकाच जुना आहे सर. खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या पश्चिमेला वसलेला मावळ भाग, ज्याला आपण सनसेट लँड मधून संबोधतो आणि त्या सनसेट लँडने मावळता असा मावळ हा शब्द आपल्याला पाहायला मिळाला. तर या मावळ तालुक्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे, सर्वांचं सहर्ष स्वागत. कार्यकुशल कार्यसम्राट दमदार आमदार साहेब, लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ तालुका प्रीमियर लीग 2026 हे देखणं रुबाबदार दैदिप्यमान 7वं पर्व, ज्याच्यावरती सर्वांना गर्व आहे. अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस शॉट आर्म पुल केलाय, बॉलला गुल केला आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॉल नव्हता खास आणि बॅटरने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळेल. सहसा बघायला गेलं तर 8 ओव्हरचे मॅच सर, ज्याप्रमाणे उल्लेख केला की आपण 140 धावा काल चेज होताना बघितल्यात, त्यासमोर 160 धावा देखील बनताना बघितल्यात. सर तुम्हाला माहिती आहे या दोन्ही टीम्स मध्ये कशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे, काय वाटते प्रथमतः बॅटिंग करत असताना रायगड रॉयल्स टीम किती धावांपर्यंत पोहोचण्याची एक मजाल असेल? नक्कीच रायगड रॉयल्स संघाचा स्क्वॉड जर आपण पाहिला, प्लेइंग 11 जर तुम्ही पाहिली, नक्कीच या संघामध्ये तालुक्यातील नक्कीच गुणवंत खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती अनेक अनेक रेकॉर्ड्स आहेत. सलामीसाठी आपण लाला दौंड आणि सुमित राजवडेला पाहतोय. सुमित राजवडे या संघामध्ये ॲज अ चॉईस आयकॉन, मावळ आयकॉन म्हणून खेळतोय. लाला दौंडला मेगा ऑप्शनमध्ये नक्कीच एका चांगल्या रकमेला खरेदी केलेला आहे आणि लालानं सुरुवात जबरदस्त केली. पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु समोर बॉलिंग मार्कवरती मावळचा बायकर मॅन जय सईदला आपण पाहिलं. षटक संपले. पहिल्या क्रमांकाचं धावफलकावरती धावा आहेत त्या 13 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रसन्न सर षटकार सुरुवातीच्या चेंडूवरती आला, परंतु त्यानंतर जयेशनं देखील चांगले चेंडू मैदानावरती हाताळले. एक चौकारही पाहायला मिळाला, परंतु त्या व्यतिरिक्त पहिल्या षटकामध्ये अगदी 13 धावा ही चांगली सुरुवात नक्कीच दोन्ही बाजूने म्हणता येईल. विकेटही आलेली नाहीये, धावफलक देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. नाही, एक्झॅक्टली तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला सर की पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती जो सिक्सर आला होता ना, नवचैतन्य फुलून उठलं आणि संजीवनी प्रदान झाली. मात्र कुठेतरी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे डॉट बॉल पर्सेंटेज. या षटकामध्ये ते डॉट बॉल पर्सेंटेज येतील का हे पाहणं गरजेचं असणार आहे. ज्याप्रमाणे मावळ भूषण सुमित सोनवणे सरांनी एक वाक्य वापरलं की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आता प्रेशर सिच्युएशन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हनुमंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्लॉट मधला बॉल मिस हिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कॅच 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 झाली आहे ड्रॉप. मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. क्रिकेटचा खेळ हा समीकरण आपण सातत्याने पाहिलंय सर. 2 धावा आड होत असताना पाहायला मिळत आहे. ज्या वेळी झेल सुटली आहे इतिहास बनलाय. रोहित शर्माची झेल सुटली, 264 धावा, इतिहास बनला. ब्रायन लाराची झेल सुटली, त्याने देखील 400 धावा कुठल्या, इतिहास बनला. आणि त्यानंतर अगेन्स्ट अफगाणिस्तान ग्लेन मॅक्सवेलची झेल सुटली. वन ऑफ द फायनेस्ट इनिंग इन ओडीआय क्रिकेट. ग्लेन मॅक्सवेलने 200 धावा कुठल्या, विश्वचषकावरती नाव कोरलं, त्यावेळेस देखील इतिहास बनला होता. त्यामुळे कॅचेस पकडणं सर फार गरजेचं असतं. निश्चितच तो झेल सुटलेला आहे. तो मैदानावरती दरम्यान इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला मैदानामध्ये फिल्डर आहेत आणि आता मात्र कुठल्या प्रकारची संधी नसेल. पळाभाऊ दामनकर चेंडूच्या खाली आणि नक्कीच मैदानावरती सेफेस्ट हँड. एक सुंदर कॅच मैदानावरती. आयकॉन सुमित राजवडे बॅक टू द पवेलियन.
गरज आहे, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती प्राप्त झाली आहे. बॅटरच्या खेळीचा अंत होत असताना नवचैतन्य वन्स अगेन फुलून उठलंय, कारण ब्रेक थ्रूची नितांत गरज होती आणि ती ब्रेक थ्रू देखील मैदानावरती मिळत असताना पहिला मोठा धक्का बसतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, अगदी फुल लेनचा बॉल, तो थोडासा खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटरला देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ड्रायव्हिंग स्ट्रोक इन्व्हाइट केलं. जो ट्रॅप होता, जो सापळा होता, त्या रचलेल्या सापळ्यामध्ये एक मोठा मासा गळायला लागलाय. पहिला धक्का बसतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आता महेंद्र एवले यांना आपण पाहणार आहोत. 15 वरती पहिला धक्का बसला. या विकेटची नितांत गरज होती आणि दुसऱ्याच बॉलवरती हनुमंतने ती विकेट प्राप्त करून दिली आहे. आता थोडंसं पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. सर, ज्यावेळेस 8 ओव्हरची मॅच असते ना, त्यावेळेस 8 ओव्हरच्या मॅचमध्ये टेम्परामेंट फार महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतो, अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. ज्यावेळेस तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट लॉंग फॉर्मॅटमध्ये खेळताना तुम्हाला याच गोष्टीवरती चालणं सर अत्यंत गरजेचं आहे. सिलेक्शन ऑफ बॉल, कुठला बॉल सिलेक्ट करताय त्यावरती किती धावा येतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असतं. निश्चितच मैदानावरती शॉट सिलेक्शनही फार महत्त्वाचं. ज्या चेंडूवरती नक्कीच मैदानावरती आपल्याला आक्रमणाची संधी मिळते त्यावरती निश्चितच आक्रमण हे गरजेचं. महेंद्र येवले कॅप्टन आलेत. पहिलाच बॉल स्विच हिट खेळला, ज्याबद्दल आपण चर्चा केली की शॉट सिलेक्शन महत्त्वाचं. पहिला बॉल कदाचित मन बनून आले, प्रीडिटरमाइंड शॉट आपण म्हणू. रिव्हर्स स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मैदानावरती हाफ चान्स पुन्हा एकदा क्रिएट, परंतु यावेळेस बाळाभाऊ चेंडूपासून थोडेसे दूर राहिले आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते. हनुमंत शेखावत या गोलंदाजाला आपण पाहतोय. डावखुऱ्यातच असणारी तेजपुंज तारा आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख. पॉवर प्लेमध्ये षटक हाताळणं, डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं ही खासियत या गोलंदाजाची आहे. स्थानिक संघ आपण जर पाहिलं तर तळेगाव ट्रॅकर्स संघाकडून आपण हनुमंत शेखावतला पाहतो. तर समोर लाला दौंड मावळचा मिस्टर 360 अर्थातच 3D यावेळेस देखील स्विच हिटचा करायचा प्रयत्न लालाचा देखील होता आणि फटका नक्कीच तो खेळल्यानंतर कुठल्या प्रकारे कनेक्शन झालं नाही. त्यानंतर स्वतःच्या डोक्यावरती हात लावलेत लालानं. मिस झालेत हा चेंडू, डॉट बॉल. एव्हरी ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसतो, त्याप्रमाणे प्रत्येक बॉल हा चौकार षटकारांसाठी नसतो. काही बॉल गोलंदाजाचे देखील असतात आणि म्हणून म्हटलं जातं सर अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं तुम्हाला फार गरजेचं आहे. इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. लाला दौंड मिस्टर 360 आहेत. मात्र खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुम्ही स्विच हिट अटेम्प्ट करता 2 ते 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. हेड पोझिशन, बॉलच्या पोझिशनवरती तुमचं हेड लाईनवरती असणं देखील गरजेचं आहे. फ्रंट फूट तुमचा बॉलच्या अगदी मेरिटनुसार असणं गरजेचं आहे. मागचा पाय बेंड करून फ्रंट फूटवरती वेट ट्रान्सफर करणं गरजेचं असतं. यावेळेस स्टेप आउट झालेत, कदम ताल केलाय आणि डान्सिंग डाऊन द विकेट. क्रिकेट विश्वामधील सर्वात देखणा आणि सेफ फटका मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील एक नामवंत आणि ख्यातनाम खेळाडू लाला दौंडच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा मावळ तालुका प्रीमियर लीग सिक्सर. थँक्यू. पावलांचा वापर आणि त्यानंतर नक्कीच मैदानावरती प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. षटकार येतोय पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट, यावेळेस परफेक्ट मिड ऑफ द बॅट. आणि आता मैदानावरती क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फटक्यानं. याच फटक्यांसाठी ओळखले जातात आणि तो फटका लाला दौंडच्या बॅट मधून आला. रिव्हर्स स्विच हिटचा एक शानदार स्लॉग हिट आणि मैदानावरती 4 धावा, चौकार. या चौकारानं नक्कीच संघाचा धावफलक देखील मैदानामध्ये पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या नक्कीच आपण पाहू शकाल 26 धावा. षटक क्रमांक 1 मध्ये जय सईदला आपण पाहिलं 13 धावा त्या षटकामध्ये आल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये हनुमंत शेखावत आला. एक महत्वपूर्ण विकेट नक्कीच हनुमंताच्या षटकामध्ये आला. याही षटकामध्ये नक्कीच 13 रन्स येताना पाहायला मिळाल्या. 13च्या धावगतीने चालू आहेत. 2 षटकांमध्ये 26, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 1 विकेट प्रसन्न सर आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय तिथे 26 धावा देखील हा स्कोर आपल्याला संमिश्र स्वरूपाची सुरुवात निश्चितप्रमाणे आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये म्हणू शकतो. नाही एक्झॅक्टली, जर बघायला गेले तर धावफलकावरती 26 पाहायला मिळतात.
पहिल्या षटकामध्ये 13 आले आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 13च पाहायला मिळत आहेत. म्हणजे जो धावेंचा ग्राफ आहे ना मेंटेन केला जातोय. 8 ओव्हरची मॅच आहे. धावेंचा ग्राफ जर मेंटेन केला तर डेफिनेटली तुम्हाला 100+ धावसंख्या पाहायला मिळेल. एक म्हटलं जातं ना की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है, आशियाना वो बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी तिनका तिनका उचलून घरट्यामध्ये रूपांतर करते. सिंगल डबल चौकारच्या शाटीने 100 धावा तरी बनवणं बॅटिंग टीमला गरजेचं आहे. फुल लेनचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती जरूर होता. लॉंग ऑनच्या दिशेला फिल्डिंग अप्रतिम डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल ज्याप्रमाणे आमच्या मुंबईची आणि तुमच्या पुण्याची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते, त्याला प्राधान्य देणे देखील गरजेचं असतं. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला अप्रतिम फिल्डिंग. थोडेसे स्किट झाले फिल्डर, मात्र कमालीचा एफर्ट. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 27. यावेळेस सलल कॅप्टन ऑफ तुमच्या बाहेरून मैदानावरती हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होत नाहीये. लाला दौंडला आपण पाहतोय 6 चेंडू आतापर्यंत खेळलेत, 17 धावा त्यांच्या बॅटमधून आहेत. कॅप्टन महेंद्र येवले नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 2 चेंडू त्यांनी देखील खेळलेले आहेत, 2 धावा त्यांच्या बॅटमधून आहेत. या जोडीला आता नक्कीच एक पार्टनरशिप बिल्ड करायचे, मिडल ओव्हर्समध्ये रन्स देखील चालू ठेवायचे, विकेट्सही सेव्ह करायच्यात आणि नक्कीच मैदानावरती संघाला मजबूत स्थितीमध्ये. दरम्यान यावेळेस हवाई सफर, बॉल आउट ऑफ द पार्क. लाला दौंडच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे आलेला एक दर्जेदार हिट, षटकार. थँक्यू डीसी. योगेश सर, लाला दौंड असा खेळाडू है ना सूरत देखते ना मुरत देखते. लाला दौंड अपने टीम की जरूरत देखते. धावेंची गरज होती आणि धावेंचा पाऊस मैदानावरती लाला दौंडच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अजून एक इथे थांबायचं नाव घेत नाहीये लाला दौंड. त्याच्या बॅट मधून अजून एक दमदार स्ट्रोक, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानावरती आपण पाहतोय. घायल तो या हर एक परिंदा है मगर फिर से जो उड़ सका वही जिंदा है. सुरुवात मैदानावरती नक्कीच या षटकामध्ये सिंगल आणि डॉट बॉल, परंतु त्यानंतर लाला दौंडचं आक्रमण. सलगचे 2 बॅक टू बॅक. तिसरा प्रयत्न सुरू होता मोठा फटका याही वेळेस खेळण्यासाठी, परंतु तिसरा येणार काही प्रश्नचिन्ह असताना चेंडू ऑन साईडला मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती सिंगल येते आणि या सिंगल सोबतच धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 40. पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच सर आपण पाहिलं 13ची धावगती. या षटकामध्ये देखील त्याच रन रेटनं, करंट रन रेटनं आतापर्यंत 14 धावा ज्या नक्कीच मैदानावरती प्राप्त झालेल्या आहेत. जयेश सईदचे षटक. विकेटच्या शोधामध्ये जयेश आहे, संघाचा प्रमुख गोलंदाज, संघनायक आणि खरं तर चॉईस आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळत असताना नक्कीच आपण जयेश सईदला पाहतोय. तो विकेटच्या शोधामध्ये आहे. समोर महेंद्र. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरतून लॉफ्टेड हिट, बॉल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मावळ प्रीमियर लीग मधील हा एक खणखणीत चौकार. दरम्यान तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतोय. ओव्हर स्टेपिंग साठी नक्कीच आपण पाहतोय ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतायत. ज्यावेळेस सर संजय भालेराव सर ऑनफिल्ड पंच आहेत, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. पाहूया काय डिसिजन येणार. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आता इथे चेक केलं जाणार आहे. फ्रंट फूट नक्कीच आता इथे चेक केलं जाणार आहे. येस, प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजताना आपण पाहते तो प्रेशर गोलंदाजावरती डेफिनेटली आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 44 पाहायला मिळतोय. ओव्हरस्टेपचा नो बॉल असेल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र शॉट ऑफ गुडलेन बॉल होता, त्याला हॅमर केलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा स्ट्रोक पाहायला मिळाला ज्यावरती चौकाराची मोहर होती. डिसिजन पेंडिंग आहे. धावसंख्या फलकावरती 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा नुकताच उल्लेख झाला होता की जयेश सईद आणि लाला दौंड हे 2 खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात आणि एकमेकाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट दोघांना माहिती आहे. त्यामुळे आक्रमकतेने धारण जाणारी आपल्याला पाहायला मिळते. होणारी बॅटिंग लाला दौंडच्या वतीने पाहायला मिळते. 3 षटकं जे मात्र कंप्लीट होतील की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. रायगड रॉयल्स संघाने फार चांगली सुरुवात करून दिली आहे. 8 ओव्हरची मॅच आहे आणि 8 ओव्हरच्या मॅचमध्ये मिनिमम 100 धावांचा तरी टार्गेट असेल. मी एक उल्लेख करेल योगेश सर, ज्यावेळेस मावळ तालुक्याची टीम आमच्या मुंबईमध्ये आली होती त्यावेळेस मुंबईमध्ये पहिलीच मॅच अगेन्स्ट टीम भिवंडी 11, ज्या भिवंडी 11 मधील नामांकित खेळाडू आपल्याला ISPL मध्ये पाहायला मिळतात. जवळपास 7 ते 8 ISPL मध्ये खेळाडू आहेत
ज्यामध्ये भावेश पवार, पवन केने, विवेक शिलार, त्यासमवेत JP जयेश पाटील यासारखे अनेक नामांकित खेळाडू होते. 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी फक्त आणि फक्त 21 ते 22 धावेंवरती थांबवलं होतं. गोलंदाजी अशी झाली होती ना की त्या मैदानावरती संघ जिंको कुठलाही, नाव फक्त मावळ 11 संघाचं झालं होतं. इतक्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी मावळ 11 संघाच्या वतीने झाली होती. नुकताच आता कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स नाहीये, सो ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरलं जाईल. येस, ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल याची नक्कीच आपण पाहतोय योग्य चेंडू पंच कळवतात आणि यासोबतच 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. धावफलकावरती 44, 44 धावा धावफलकावरती आहेत. लाला दौंड वरती सर्वांच्या नजर असणार आहेत. सातत्यानं ज्या स्थानिक संघाकडून लाला दौंड खेळतो ते खेळाडू आता नक्कीच अपोजिट टीम मध्ये असताना मैदानावरती नक्कीच आपल्याला लाला दौंडचा खेळ कशा पद्धतीने तो चमकदार कामगिरी करणार यावरती देखील नजर आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाज इथे या संघामध्ये याचा आयकॉन म्हणून खेळणारे आदित्य जाधव मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत. पुण्यनगरीचं क्रिकेट या खेळाडूनं गाजवलं, खुले क्रिकेटातील क्रिकेट गाजवलं. पुणे शहरातील सातत्यानं आपण जर पाहिलं तर आलमभाई पठाणचा वारजे टीमकडून या खेळाडूला अनेक स्पर्धा आपण गाजवताना पाहिले आणि आता नक्कीच मैदानावरती मावळ तालुक्यामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून स्वराज्य क्रिकेटला बुरुस अर्थातच बाळाभाऊ धामनकर, विशालप्पा नवगणे स्पोर्ट फाउंडेशन या संघामध्ये तो आलाय आणि मैदानावरती या चेंडूवरती देखील लाला स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय. 2 फिल्डरला बीट करत टाटा बाय बाय करत बॉल थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे धावा मिळत आहेत 4. थँक्यू डीजे. सुमित सर, इथे बॅटची टोपेज लागली होती. थर्डमॅन फाईन लेग मधला फिल्डर दोघे बीट झाले आणि नशिबाची साथ सोबत होती. असं वाटतंय की फलंदाजाने सकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत बिस्किट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आलाय. अगदी नशिबाची साथ या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. आलाय चौकार, धावसंख्या 48-48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फार चांगली बॅटिंग मैदानावरती, त्यासोबतीला लक फॅक्टर देखील ऑन झालाय. लकची देखील साथ सोबत आहे फलंदाजांच्या आणि धावसंख्या फलकावरती 48 धावा पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतोय. बल्ले की गर्जन, रन पुरे अर्धा दर्जन. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवत असताना धमाकेदार A1 क्वालिटीचा लाला दौंडच्या बॅट मधून सुपर से ऊपर सिक्सर. डीजे 11 चेंडूंमध्ये 40 धावांवरती खेळतात लाला दौंड. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण फास्टेस्ट 50 देखील पाहिलेत आणि आज नक्कीच मैदानावरती लाला दौंड त्याच प्रयत्नात पुन्हा रिव्हर्स स्विच हिट आणि ज्या दिशेला चेंडू टर्न घेत होता विथ द टर्न खेळलेला फटका, बॉल रिव्हर्स स्विच हिट, रिव्हर्स पुलचा फटका देईल 440चा झटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. ज्याप्रमाणे ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघाचा रिव्हर्स स्विच हिटसाठी ओळखला जातो, ज्याप्रमाणे केविन पीटरसन ओळखले जातात इंग्लंडमधून स्विच हिटसाठी, अगदी त्याप्रमाणे लाला दौंड मावळच्या क्रिकेटचा स्विच हिटचा किंग म्हणून ओळखला जातो. मिस्टर 360 असंच म्हणलं जात नाही. यावेळेस ऑन साईडला फक्त दिशा दाखवली. अलॉंग द कार्पेट बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. वेगाने फिल्डर आले होते, मात्र मैदानावरती जोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील फील्ड थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली कमकुवत. थोडंसं अर्ली स्टार्ट घेतला असतं तर डेफिनेटली एका धावेवरती समाधान मानू शकले असते. आपण पाहू शकतो ॲक्शन रिप्ले स्विच हिट केला विथ द टर्न आलेला थर्ड मॅनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर लाला दौंडच्या बॅटमधून सिक्सर. स्टेप आउट झालेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, आदेश थोडेसे दूर वरती आहेत आणि त्यानंतर सेकंड रनचा कॉल. 2 धावा पूर्ण होत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. मावळ प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक माइलस्टोन, आणखीन एक 50. नाव आहे लाला दौंड, मॅन फ्रॉम उर्से, मावळचा मिस्टर 360. 14 चेंडूंमध्ये 50 धावेंची एक विस्फोटक खेळी मैदानावरती आपण पाहतोय. डेफिनेटली काय कामगिरी केली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लाला दौंडची बॅटिंग आवडली असे तर त्याने देखील सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता.
अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. मिस्टर 360 लाला दौंड, रिमेंबर द नेम. जबरदस्त कामगिरी. अजून एक स्विच हिट पाहायला मिळतोय पॉइंटच्या बाजूने. थर्ड मॅनला क्लिअर करत बॉल डीप पॉइंटला चिरून फाडून बेदून सीमा पलीकडे. लाला दौंडची बॅट थांबायचं नाव घेत नाहीये. अजून एक दमदार 4-4-4 चौकार. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत रमेश भोकाटकर, आपण देखील उपस्थित झालात, आपलं स्वागत. संभाजीदादा शेळके, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. प्रशांतदादा देनकर, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. अतिथी मान्यवरांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, तर त्यांचं देखील स्वागत आहे. प्रथमेश भाऊ रक्षा, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. ओ टू यू कॉम्बॉक्स. नक्कीच प्रचंड महागडे षटक मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्यात आणि धावफलक 68. 4 षटकांमध्ये 68 धावा बनल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोअर जर सर आपण पाहिलं, करंट रन रेट 17चा आहे, त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोअर तुम्हाला 136 हा एक मोठा डिजिट नक्कीच पाहायला मिळतोय. लाला दौंड भन्नाट फॉर्म मध्ये आहेत, 15 मध्ये 54 बनवल्यात. महेंद्र येवले साथ देत आहेत, साथीदाराचं नक्कीच ते रोल निभावत आहेत. आणि बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिलं या टीमचा तर डेप्थ आहे. अजून संघामध्ये आयकॉन म्हणून खेळणारे सचिन गवळी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सचिन खलाटे आहेत, भूषण सहाने आहेत, त्यानंतर संकेत माने आपल्याला पाहायला मिळतात, समीर शिंदे पाहायला मिळतात, निलेश सावंत आहेत, शेखर साठे आहेत आणि निश्चितच नारायण साबळे, निलेश सावंत देखील आपल्याला या टीममध्ये जे पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच मैदानावरती तगडा ताकदवर बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामुळे प्रथमतः फलंदाजी करताना जितक्या जास्तीत जास्त धावा बनवता येतील तो प्रयत्न आता नक्कीच मैदानावरती असणार आहे. ऑन पेपर जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच एक स्ट्रॉंग टीम. मेगा ऑप्शनमध्ये नक्कीच आपण पाहिलं संघाच्या संघ मालकांनी कॅप्टन्सनी निश्चितच कॅल्क्युलेशन करून कुठल्या खेळाडूसाठी आपल्याला किती पॉईंट्स ठेवायचे त्या पद्धतीने मैदानावरती नक्कीच आपण एक चांगली टीम. आणि नक्कीच 4 ओव्हरमध्ये सुरुवात जबरदस्त झाली प्रसन्न सर. 68 बनल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोअरचा एक मोठा आकडा 136 ऑन स्कोअर कार्ड, तो प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तिथपर्यंत पोहोचू शकतात. ज्या अंदाजामध्ये फलंदाजी सुरू आहे 150 देखील अचीव करण्याचा प्रयत्न असेल. एक्झॅक्टली सर, पण त्यासाठी 2 ते 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुमचा इंटेंट कसा असेल, लाला दौंडची बॅटिंग कशी असेल, लाला दौंड कशा इंटेंटने बॅटिंग करेल, किती वेळ तो मैदानावरती राहील, समस्त या इक्वेशन वरती 136 धावा किंवा त्यापेक्षा जास्त बनू शकतात. एंड ऑफ अ 4th ओव्हर, 4थ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या फलकावरती 68 विथ लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील अमित राक्षे, स्ट्रायकिंग एंड वरती महेंद्र, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती लाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉल थोडासा खराब पाहायला मिळतोय. इथे डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळते विजय सर, ज्याप्रमाणे रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. इथे डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो आणि मी म्हणेल सर तो एक चांगला प्रयत्न आहे, कारण डॉट बॉल वाढले तर प्रेशर क्रिएट होईल. प्रेशर क्रिएट झालं तर मात्र विकेट जाण्याची शक्यता वाढू शकते. मात्र इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लालाच्या बॅट मधून आलेला, महेंद्रच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला क्लिअर करत कमालीचा स्ट्रोक. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. अगदी पाहायला गेलं तर सतीश भाऊ सातकर यांच्या समेत सातत्यानं एक पाठीवरती नितांत हात असणारा व्यक्तिमत्व बंधुराज सन्माननीय राजू चाचा सातकर, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. संभाजीदादा शेळके, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. विजयदादा सातकर, आपण देखील उपस्थित राहिलात, आपलं देखील स्वागत. स्वप्नीलदादा कालेकर, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. सौरभदादा पांडे, आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. संकेतदादा शिंदे, आपण देखील उपस्थित झालात, मनपूर्वक स्वागत. ओंकारदादा किंगले, आपण देखील उपस्थित राहिलात. संपूर्ण अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. जिथे मॅच सुरू आहे ऑन स्ट्राईकला मावळचा मावळा खेळतोय, जाऊया तिकडे कॉमेंट्री बॉक्स कडे. बॅक टू बॅक सलगचे 2 षटकार. खरबुजे के देखकर खरबुजा, रंग बदलता आहे. लाला दौंडचा अटॅक पाहिला, त्यानंतर महेंद्र येवले बॅक टू बॅक 2 षटकार खेळले, परंतु त्यानंतर गोलंदाज आपला अनुभव नक्कीच इथे दाखवतायत. अमित राक्षे द लेजेंडरी क्रिकेटपटू आणि मैदानावरती यावेळेस एस्ट्यांच्या पाठीमागे झेल टिपला गेलाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. फलंदाज मैदानावरती कॅप्टन महेंद्र येवले इथे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीझल.
योगेश सर, एक्झॅक्टली जर आपण बघितलं ना, जे 2 बॉल होते ना, ते 2 बॉल अगदी स्लॉट मधले बॉल होते, जे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल होते. अगदी पर्वणी होती आणि त्या पर्वणीला कबूल देखील केलं. मात्र यावेळेस अनुभव तो आपला दाखवला, ज्या अनुभवासाठी अमित राक्षे हे ओळखले जातात. अगदी बॉडी लाईन वरती ती लेन केली, लेन देखील आपल्याला पाहायला मिळाली, अतिशय जबरदस्त होती. थोडीशी खेचलेली गोलंदाजी, ज्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टोपेज आणि फाईन लेगचा अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळतो. अंडर प्रेशर घेतलेला कॅच आणि विकेटचं पतन होत असताना नवीन बॅटर सचिन गवळी आपल्याला पाहायला मिळतील. मी नक्कीच, समजतं या संघामध्ये खर्च सर ओपन आयकॉन म्हणून खेळणारे सचिन गवळी, मॅन फ्रॉम पुनावळे, तालुका मुळशी मैदानावरती आपण पाहतोय. मावळच्या लगतच असणारा खरं तर मुळशी तालुका आणि त्या मुळशी तालुक्यामधून मावळ तालुक्यामध्ये नक्कीच रायगड रॉयल्सच्या टीममध्ये ॲज आयकॉन म्हणून महेंद्रभाऊ राजवडे सरपंच दिवड, उपसरपंच ओळे अविनाशजी साठे यांच्या संघ मालकत्वाची टीम रायगड रॉयल्समध्ये. सचिन गवळे आलेत, पहिलाच बॉल होतो ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरून वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाला बीट करत पॉइंट आणि गलीच्या मधून गॅप शोधलाय. दो फील्डर के बीच में से मिली दरार और उसी में से जेडले रन 4 चौकार. थँक्यू डीजे. बघा सर, आपण बघू शकतो जो खेळाडू एक स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, अगदी स्लाइटली स्लीप क्वाड्रंट मध्ये पाहायला मिळतोय. गॅप भेटणं अतिशय महत्वाचं. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल झालेत, पुल केलाय, बॉलला गुल केलाय, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सिक्सर. जबरदस्त षटकार. नक्कीच या सीझनला भन्नाट फॉर्म मध्ये आणि भन्नाट टच मध्ये असणारा सचिन गवळी या खेळाडूच्या नावावरती सर मुळशी तालुक्यामध्ये रेकॉर्ड आहे. सलगच्या 6 टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर पुरस्कार पटकावणारा सचिन गवळी या मावळ तालुक्याच्या, या मावळच्या मातीमध्ये आलाय. रायगड रॉयल्स टीम कडून तो खेळतोय आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे बिगिट, एक चौकार, एक षटकार. पुढच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, तर 5 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. धावफलकावरती 93 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सचिन गवळी ज्या विश्वासानं नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर या संघामध्ये आयकॉन म्हणून खेळण्याची संधी मिळाली आणि मैदानावरती नक्कीच संधीचं सोनं निश्चितच कशा पद्धतीने करता येईल त्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 12 रन्स बनवल्यात. स्ट्राईक रेट नक्कीच आपण पाहतोय, जो उच्चांक गाठताना स्ट्राईक रेट पहिल्या 3 चेंडूवरती 400चा सचिन गवळीचा आपल्याला पाहायला मिळतो. महेंद्र येवले बाद झाला, एक गेला तर दुसरा आला आणि तो त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करतोय. नाही, डेफिनेटली हे महत्वाचं आहे सर. प्रेशर तुमच्यावरती क्रिएट होईल जर तुम्ही 1-2 बॉल डॉट केले. आता विकेट गेल्यानंतर धावेंचा ग्राफ जो वरती चाललाय त्याचं प्रमुख कारण की अटॅकिंग इंटेंट. ज्यावेळेस सनरायझर्स पॉवर प्ले, फ्लोटिंग पॉवर प्ले, जो चॉईस पॉवर प्ले असतो त्याचा वापर करण्यात आलाय. सर मी उल्लेख करत होतो, ज्यावेळेस सनरायझर्स हैदराबाद जी अशी टीम आहे 300 धावा देखील बनवू शकते. ज्यावेळेस त्यांची टीम मीटिंग व्हायची त्यावेळेस पॅट कमिन्स सांगायचं की 100 वरती 6 विकेट गेले तरीही चालतील. 8व्या क्रमांकाचा जो बॅटर येईल ना तो आम्हाला अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी करणारा हवाय. मला 160 वरती 20 ओव्हर नको आहेत, मला 100 वरती 6 विकेट गेल्या तरीही चालतील. अगदी तसाच इंटेंट सर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सो मात्र बॅटिंग करत असताना रायगड रॉयल्स संघाचा समस्तपणाने जर विचार केला तर आपण पाहू शकतो 5 षटकांच्या अखेरीस धावफलक 93, प्रोजेक्टेड स्कोर 150चा आहे आणि त्या 150 धावा बनतील की नाही हे पाहणं देखील इंटरेस्टिंग आहे. मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन एक जबरदस्त आपण पाहू शकतो असोसिएशन आहे. ज्याप्रमाणे सुमित सरांनी उल्लेख केला की जवळपास 7 ते 8 वर्षांपासून, जवळपास 9 वर्षापासून रजिस्टर्ड असं असोसिएशन आहे, ज्याची दखल महाराष्ट्र सरकारने देखील घेतली आणि त्या समवेत 7वा वर्ष आपल्याला मावळ टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं देखील पाहायला मिळतो. विशेष कौतुक करेल अध्यक्ष मनोजदादा दाभाडे साहेबांचं, त्यांच्या समवेत उपाध्यक्ष बाळकृष्णजी दामनकर साहेबांचं, अमोल भाऊ जाधव साहेबांचं देखील मी विशेष उल्लेख करणार आहे. कार्याध्यक्ष संदीप भाऊ परणवाला यांचे देखील मी विशेष उल्लेख करेल. त्या समवेत श्री साजिदभाई तांबोली यांचा देखील विशेष उल्लेख करणार आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट. लाला दौंडच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. एकदा बॅटिंग आवडली असेल ना, एकदा स्टँडिंग ओवेशन सर्वांनी द्यायचंय, कारण जबरदस्त कामगिरी लाला दौंडच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतीये. अप्रतिम कामगिरी, अर्धशतकीय कामगिरी केली. 16 बॉलमध्ये 54 धावा, 6 सिक्सर, 3 चौकार, 337च्या स्ट्राईक रेटने आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती लाला दौंडची फलंदाजी. त्याने देखील सांगितलं की सिकंदर आला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में,
लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. टेक अ बो. अप्रतिम कामगिरी लाला दौंडची आपल्याला पाहायला मिळतीये. सर ही विकेट महत्वाची होती. आता ते 150 धावा आहेत ना, ते 140 वरती देखील होऊ शकतात. नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय मस्ट निडेड विकेट आपण म्हणू क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आणि निश्चितच मैदानावरती तो विकेट प्राप्त केलेला आहे. आदेश ठाकूर मावलचा तर जॉन्टी रोड्स म्हणून ज्याची ओळख क्षेत्ररक्षणामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्या आदेशनं नक्कीच आपण पाहतोय एक फार मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. सुंदर झेल टिपताना पाहायला मिळालेत आणि मैदानावरती लाला दौंडची विकेट आणि लाला दौंड बाद झाल्यानंतर लालाचा साथीदार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम उर्स पुन्हा एकदा समीर शिंदे द लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. आता लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन लेफ्टी रायटी ही जोडी जमताना आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वी देखील हवं तर संघनायक लेफ्टी रायटी बॅटर ते कॉम्बिनेशन करू शकत होते, परंतु ज्यावेळेस लाला दौंड मैदानावरती असतो त्यावेळेस तो लेफ्टी बॅटरचं देखील काम करतो, रायटी बॅटरचं देखील काम करतो. त्यामुळं निश्चितच प्रचंड विश्वास दरम्यान समीर आलाय. पहिलाच बॉल फटका फसला इष्टांच्या पाठीमागून. विकेट किपर उमेश धामनकर टेकन व्हेरी गुड ब्रिलियंट कॅच. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. समीर शिंदे आलाय तो हजेरी लावून मैदानाच्या आतमध्ये तंबूच्या आसराला परतताना हनुमंत शेकाव ज्याचा उल्लेख केला. इट्स अ विकेट टेकर बॉलर, ही इज अ विकेट टेकर बॉलर आणि तो बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवतोय. सर सर आपल्याकडे ज्ञान असणं ही वेगळी गोष्ट आहे, मात्र त्या ज्ञानाचा कधी कुठे आणि कसा उपयोग करणं याचं ज्ञान असणं ती वेगळी गोष्ट असते. फ्लोटिंग पॉवर प्ले चॉईस पॉवर प्लेचा यूज करण्यात आला आणि ट्रम्प कार्ड गोलंदाज अर्थातच हनुमंत शेखावत याची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. जब मसले बडे होते आपने टीम के लिए हनुमंत हमेशा खडे होते. सर फ्लोटिंग पॉवर प्लेमध्ये कुठेतरी धावगती मोठी करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज 2 बाद होत असताना पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी हनुमंतच्या वतीने पाहायला मिळते. मी जो उल्लेख करत होतो ना, जे 150 धावा आपल्याला पाहायला मिळतात आता कुठेतरी थोडेसे कमी झालेत, मात्र ज्या प्रकारचा सचिन गवळी एक खेळाडू आहे सर 150 धावा देखील बनू शकतात. पण एक गोष्ट त्यासाठी महत्वाची आहे की सचिन गवळी किती वेळ स्ट्रायकिंग एंडवरती असेल, किती बॉल तो फेस करेल. निश्चितच मैदानावरती त्यावरती देखील नजरा, परंतु आता नवीन फलंदाज भूषण सहानी मैदानावरती दाखल झालाय. हेलिकॉप्टर शॉटचा असणारा खरं तर हा किंग मावल तालुक्यामध्ये नक्कीच आपण प्रचंड ख्याती याही खेळाडूने मिळवलेली आहे आणि नक्कीच जो बदलतो डावाची कहाणी त्याचं नाव भूषण सहानी अशी देखील उपमा नक्कीच या खेळाडूला दिली गेली. परंतु हनुमंत शेखावतचं कौतुक निश्चितच होईल. या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलगचे 2 विकेट, 1 डॉट बॉल, 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केलेली नाहीये. अफलातून गोलंदाजी. यावेळेस भूषण 6 वार ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू फरार सीमा रेषेच्या पलीकडे आलेला आणखीन एक कडक बेधडक प्रहार षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. आलेला सिक्सर आणि धावसंख्या फ्लाय होत असताना वन्स अगेन धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय 99 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी आता रायगड रॉयल टीमच्या वतीने वन्स अगेन आपण पाहू शकतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हेलिकॉप्टर उडवलाय. मिस्टेक पाहायला मिळते, मिसहिट पाहायला मिळाला, मात्र मिड विकेट मध्ये फिल्डर होते त्याच्या डोक्यावरून. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. आलेला अजून एक धमाकेदार चौकार. नक्कीच ज्या पद्धतीने स्ट्रोक्स मैदानावरती सजवताना आपण पाहिला, थोडासा चेंडू येण्याच्या अगोदर आफ्टर प्रेशर पलून ऍक्शन रिप्ले परफेक्ट आपण पाहतोय. जो हेलिकॉप्टर शॉट खेळला आणि क्षेत्ररक्षक तर तिथे चेंडूची वाट पाहत राहिले आणि मैदानावरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपल्या स्पर्धेचे जे आयोजक आहे सतीश भाऊ सातकर यांच्या बॅनरवरती आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती तिथे 4 धावा चौकार येताना पाहायला मिळालाय. 103 103 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिले 3 चेंडू हनुमंतच्या नावावरती, परंतु त्यानंतरचे पुढचे 3 चेंडू भूषण सहानीच्या नावावरती. फलंदाजी जबरदस्त मैदानावरती झाली. षटकार बॅक टू बॅक 2 चौकार आणि स्कोर आता नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण करंट रन रेट पाहिला सर सुरुवातीपासून 17, आता तो देखील ओलांडला जातोय. 17.83च्या धावगतीनं 6 षटकांमध्ये बनल्यात 107 धावा. अजूनही शेवटचे 2 षटक स्लॉगवरचा खेळ मैदानावरती जो नक्कीच शिल्लक असणार आहेत. रायगड रॉयल्स टीम चांगल्या कमांडिंग पोझिशन मध्ये म्हणता येईल. 107 4 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र अटॅकिंग इंटेंटनेच तुम्हाला फलंदाजी करावी लागेल.
जो खेळाडू हनुमंत आपल्याला पाहायला मिळत होता पहिल्या 3 बॉलवरती वर्चस्व गाजवलं, त्याचं वर्चस्व कुठेतरी धुळीस मिळवण्याचं काम फलंदाजांनी केलंय, कारण 3 बॉलवरती कडाकेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जो दावेंचा ग्राफ मी उल्लेख करत होतो ना, तो दावेंचा ग्राफ वरती जात असताना वन्स अगेन पाहायला मिळतोय 17.78 असं आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला करंट रन रेट धावसंख्या 107 आपल्याला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती अनेक साऱ्या मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचं आपण करणार आहोत. मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात की ज्यावेळेस पाहुणे येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सणसोहळे असतात आणि मान्यवरांची उपस्थिती इथे लाभली आहे. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, कारण पाहुण्यांचं येणं फक्त येणं नसतं, आमच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. यावेळेस बॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला. आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, गोलंदाजाने कुठेतरी स्लोअर वनचा वापर केला होता. सिद्धेश सपकाळ आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. सिद्धेश सपकाळ यांच्या वतीने आता हे षटक कसं असेल, त्यावरती 150 धावा बनतील की नाही याचं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे. या मॅचचं भवितव्य आणि या इनिंगचं भवितव्य या ओव्हरवरती अवलंबून आहे, कारण आता स्ट्रायकिंग एंडवरती सचिन गवळी आपल्याला पाहायला मिळतील. सचिन गवळी वन्स अगेन बॅकफुटवरती आले होते. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, इनसाइड आउट. कुठेतरी थोडासा आपण म्हणू शकतो स्ट्रेटिश बॅट आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित आपण चौकार देखील पाहू शकलो असतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. येस, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली. आलाय हा डॉट बॉल. कमालीची कामगिरी, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मी उल्लेख करत होतो योगेश सर, ज्यावेळेस मावळ 11 संघ आमच्या मुंबईमध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्या नावाची दखल प्रत्येक संघाने घेतली आणि त्यांची गोलंदाजी आहे ना, मी म्हणेल टॉप नॉच होती. जरूर फलंदाजांनी थोडा नाराज केला, मात्र जी गोलंदाजी होती ना, मी म्हणेल त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑल इंडियाची ती स्पर्धा होती. मावळची नंबर 1 गोलंदाजी होती, मात्र फलंदाजांमुळे थोडासा आपल्याला पाहायला मिळाला तो संघ बॅकफुटवरती. म्हणजे गोलंदाजांची खाण असणारा मावळ तालुका आपल्याला पाहायला मिळतो. रत्नांची खाण आहे, ज्याने स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि आता गोलंदाजांची खाण म्हणून देखील आपण या तालुक्याला म्हणू शकतो. नक्कीच मावळ तालुक्यामध्ये अनेक खेळाडू आहेत जे निश्चितच फार मोठा नावलौकिक या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मिळवतात आणि तोच मोटिव्ह आहे खऱ्या अर्थानं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय अनेक नवीन नवीन संघ असोसिएशनला रजिस्टर होतात, चांगलं क्रिकेट जोपासतात आणि नक्कीच नवीन युवा खेळाडूंना संधी दिली जाते. संघातील जुने जाणते खेळाडू खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला आपला अनुभव शेअर करताना पाहायला मिळतात. यावेळेस सॉफ्टमला शप्पल होऊन आडव्या बॅटनं फटका खेळलाय. बॉल मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच ऑन साईडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध आदेश चेंडूवरती आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मैदानावरती पुन्हा एकदा सिंगल येते. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात. सेकंड लास्ट ओव्हरमध्ये मैदानावरती तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं पहिली मॅच देखील पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी झाल्या होत्या. आता याही षटकामध्ये फक्त 3 आल्यात. भूषणला एक मोठा बिगिट गरजेचा, ओव्हरला मॅक्सिमाइज करायचे, त्यासाठी प्रयत्न करायचा. पिकअप शॉट, वा भाई वा, मान गए गुरु. भूषण सहानीचा ट्रेडमार्क चेंडू आउट ऑफ द पार्क. ये लगा सिक्सर, 6 रन. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. एंड ऑफ अ 7th ओव्हर. 7 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या 116 पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी उल्लेख करत होतो ज्यावेळेस मावळ तालुक्याची टीम आमच्या मुंबईमध्ये आली होती त्यावेळेस आमची ओळख प्रवीण दादांसोबत झाली आणि त्यावेळेस प्रवीण दादांनी एक शब्द दिला होता की समालोचन चांगलं करतो, तुला मी नक्की आमच्या मावळ तालुक्यामध्ये बोलवेल. मागच्या वर्षी देखील बोलवलं गेलं होतं, मात्र काही कारणास्तव उपस्थिती दाखवली नाही, त्याबद्दल दिलगिरी असेल. मात्र यावर्षी दादांचा मान ठेवून इथे आम्ही उपस्थिती दाखवली, कारण प्रवीण दादा हे फक्त एक आमच्यासाठी क्रिकेटचे मित्र नाही आहेत, आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे नेहमी आमच्यावरती जीव टाकतात आणि नेहमी प्रेम करतात. असे आमचे प्रवीण दादा आहेत, त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करणार आहे. अगदी मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये, त्या समवेत सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये समालोचन करायची संधी मिळते. मात्र मावळ तालुक्यामध्ये 3ऱ्याच वेळा मला ही संधी मिळाली आहे आणि ती देखील प्रवीण दादांच्या वतीने त्यांचा विशेष आभार असेल. यावेळेस स्ट्रोक तर कमालीचा पाहायला मिळतो. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक सचिनच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा जबरदस्त सिक्सर. जबरदस्त हिट मैदानावरती आपण पाहिला.
मागच्या षटकामध्ये नक्कीच सचिन थोडासा शांत सर पाहायला मिळाला, परंतु मैदानावरती त्यानंतर या षटकामध्ये तर अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं हे षटक अमित राक्षेच्या विरुद्ध अटॅक केलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार, गरुड झेप ज्याला आपण म्हणतो. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि याही वेळेला लांब लांब खूप लांब चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा हा दुसरा षटकार. सचिन गवळी सेट ऑन फायर. थँक्यू रिझन. अगदीच सर, आपण जर पाहिलं ना, फ्लॅट विकेट आहे. थोडेसे आपल्याला पाहायला मिळतं ते थोडेसे बॅट पॅचेस, मात्र त्या व्यतिरिक्त एक फ्लॅट विकेट आणि फलंदाजांना पोषक खेळपट्टी, थोडासा बाउंड्री डायमेन्शन देखील आपल्याला छोट्या पाहायला मिळतात. त्यामुळे सर रन देखील बनत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजांकडे प्रचंड वेग आहे. त्या वेगाचा नक्की उपयोग होतोय. 129 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गरुड पक्षी आकाशामध्ये झेप घेतो, परंतु पाण्याच्या थेंबासाठी त्याला जमिनीवरती यावं लागतं. अगोदरचे काही डॉट बॉल आपण नक्कीच सचिनचे पाहिले, परंतु त्यानंतरनं तो मैदानावरती पुन्हा एकदा सलगचे 2 षटकार जो निश्चितच मैदानावरती आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून आले. व्हाईट बॉल, त्यानंतर मैदानावरती 1 धाव जी नक्कीच प्राप्त होते. धावफलक 130 आणि यावेळेस देखील क्लास दाखवलाय, ताकद दाखवली आहे, पॉवर दाखवली आहे. नाम है भूषण सहानी. लॉंग ऑनच्या डोक्यावरतून हा चेंडू सरळ सीमा पार. मावळ प्रीमियर लीग मधील हा एक जबरदस्त षटकार. 6 धावा. पंच कळवत आहेत इथे नक्कीच जो नियोजित कालावधी आहे तो कंप्लीट झालाय, त्यामुळे पुढच्या 2 चेंडूसाठी एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नियम नक्कीच आपण पाहतोय कठोर आहेत. येस, रूल्स आणि रेग्युलेशन्स हे फार महत्त्वाचे असतात. कारण म्हटलं जातं क्रिकेट असा नाण्याचा पैलू आहे ना, एक साईडला तुमचा परफॉर्मन्स तर दुसऱ्या साईडला डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. आणि मावळ तालुक्याने ज्या डिसिप्लिनची मी उल्लेख करत होतो, प्रत्येक गोष्टीवरती कडक रूल्स आणि रेग्युलेशन्स आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. सर, आमच्या कल्याण डोंबिवलीचं पॅटर्न देखील सगळीकडे राबवला जातो. तब्बल 22 धावेंचं पॅनल्टी बसली होती नागाव संघाला. त्याच्या सोबतीला 9 चेंडूंची पॅनल्टी बसली होती, ज्यावेळेस वाकळण संघ जो केतन मात्रे यांचा संघ आहे त्या संघाला 9 बॉलांची 5 ओव्हरमध्ये पॅनल्टी बसली होती. 22 धावांची नागाव संघाला पॅनल्टी बसली होती. सो कल्याण डोंबिवलीचा क्रिकेट देखील डिसिप्लिन साठी ओळखला जातो. यावेळेस ऑन साइडला वळवलाय. अजून एक दमदार स्ट्रोक. फल्ले की गर्जन. सचिन के बल्ले से रन पूरे अर्धा दर्जन. सिक्सर. नक्कीच ज्या पद्धतीचा षटकार मैदानावरती आपण पाहतोय, सचिन गवळी मधले काही चेंडू नक्कीच तो निर्धाव खेळला, डॉट बॉल खेळला, त्याच्या बॅटमधून रस थोडेसे थांबले, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अंत भला तो सब भला. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या तब्बल 27 8 षटकांचा खेळ. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती मॅजिकल फिगर म्हणावी लागेल. 143 143 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या, ज्यामध्ये भूषण सहानी जर तुम्ही पाहिलं तर 8 चेंडू 28, त्यामध्ये 2 चौकार आहेत, 3 षटकार आहेत. सचिन गवळीनं चौकारांवरती कमी भर दिला. पहिल्या बॉलवरती चौकार खेळले, परंतु त्यानंतरनं मैदानावरती त्याच्या बॅटमधून देखील 4 षटकार. एकंदरीतच 11 चेंडू 33 धावेंची खेळी मैदानावरती सचिन गवळी. सारांश नक्कीच आपण पाहू शकाल पहिल्या इनिंगमध्ये. लाला दौंड 16 चेंडू 54, सुमित राजवडे 6 चेंडू 7, महेंद्र येवलेला आपण पाहिलं नक्कीच संघनायक म्हणून, त्यानं देखील चांगला रोल. 6 बॉलमध्ये 18. सचिन गवळी आयकॉन मैदानावरती 11 बॉल 33. तर समीर शिंदे खातं न उघडता बाद झाले. भूषण सहानी 8 चेंडू 28, एकंदरीतच 143 धावा. मोठं लक्ष सेट केलेलं आहे. प्रसन्न सर 143 बनले गेलेत. 48 मध्ये 144 आव्हान दुसऱ्या डावामध्ये. कसं पाहतोय आव्हानाकडे? नाही, आव्हानाकडे बघताना पहिले 2 ओव्हर जे पॉवर प्लेचे आहेत त्यामध्ये योगेश सर तुम्हाला आक्रमकतेने फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं की सर सलामत तो पगडी 50. जर तुम्ही मैदानावरती सुरुवात चांगली केली ना, तर मात्र मैदानावरती जो स्कोर कार्ड आहे तो तुम्हाला छोटा वाटेल. योगेश सर, यामध्ये 8 ओव्हरची मॅच आहे ना, मी म्हणतो की 3-3 ओव्हर आणि त्यानंतर 2 ओव्हर अशा स्लॉटमध्ये तुम्ही कामगिरी करा. जर इतकी मोठी धावसंख्या बघितली ना, चेजेबल आहे की नाही हा प्रश्न नेहमी उपस्थित राहतो. मात्र योगेश सर पहिल्या 3 ओव्हरमध्ये इतका टार्गेट, दुसऱ्या 3 ओव्हरमध्ये इतका टार्गेट, म्हणजेच काय, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 50, दुसऱ्या 3 ओव्हरमध्ये 50 आणि नंतर 2 ओव्हरमध्ये जवळपास 44च्या आसपास तुम्हाला धावा बनवणं गरजेचं. अगदी तशीच कामगिरी मैदानावरती होईल का?
या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक दत्ताभाऊ भद्रे आणि उद्योजक संतोषभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं या ठिकाणी मावळ प्रीमियर लीग 2026च्या वतीनं आणि सतीशभाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. त्याचबरोबर उद्योजक नितीन भाऊ सातकर या ठिकाणी उपस्थित झालेत. भाऊंचं सुद्धा या ठिकाणी मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं आणि सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. उद्योजक अक्षय भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय वनराजजी शिंदे आणि श्लोक शिंदे आणि प्रशांत भाऊ डेनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मावळ प्रीमियर लीग आणि सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. त्याचबरोबर अजिंक्य सातकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. प्रणवजी शेलार आणि हेमंतजी शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं या ठिकाणी मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत. सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. तर आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं निश्चितच पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. तर नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय नक्की 143 बनले गेल्यात. 144 इज टार्गेट. 144 धावेंचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग निश्चितच सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील निश्चितच थोडासा बदल या ठिकाणी होणार आहे. आज ज्यांचा गोड आवाज आपण नक्कीच ऐकतोय खेड तालुक्यातील उत्कृष्ट क्रिकेट समालोचक दिनेश ठाकूर सर आणि त्यांच्या समेत नक्कीच जॉईन होणार आहेत मावळ भूषण सुमित सोनवणे सर. नाही, एक्झॅक्टली ज्याप्रमाणे सरांनी उल्लेख केला मी देखील उल्लेख करेल की दिनेशजी ठाकूर सर क्रिकेटवरती भरघोस पकड आहे. त्यासमवेत प्रत्येक बॉलवरती तंतोतंत टेक्निकल कॉमेंट्री तंत्रशुद्ध समालोचन ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळतं असे दिनेशजी ठाकूर सर आणि आपल्यासोबत जॉईंट होतील मावळचं भूषण, मावळचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे. एक जबरदस्त शैलीदार समालोचक अर्थातच सुमितजी सोनवणे सर. जिथे विजयासाठी गरज आहे 48 बॉलमध्ये 144 धावेंची आवश्यकता. बॅटिंग टीमला सांगावं लागेल अजून माझ्या जीवनाची सकाळ बाकी आहे. मावळताना सूर्याचा प्रकाश बाकी आहे. पहिली इनिंग झाली, दुसरी इनिंग अजून बाकी आहे. तुम्ही बनवल्यात 143, 144 आम्ही बनवणं अजून बाकी आहे. ते 144 बनवल्या जातील की नाही खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय आवाज ऐकूया आपण योगेशजी सावळे सरांचा नाही दिनेशजी ठाकूर सरांचा आणि सुमितजी सोनावणे सरांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल. थँक्यू सो मच. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक प्रणवजी पांडे आणि माऊली शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्याही मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं आणि सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत. थँक्यू सर. थँक्यू. छत्रपतींचा सेवक अन सह्याद्रीची भाषा मी, वाट सर्वांची दिशा अन स्वातंत्र्याची आशा मी, स्वराज्याचा बाळन गनिमांचा काळ मी, त्रैलोक्याचा आकार अंजरी पटक्याचा आधार मी, मुघलांची माघार अन स्वराज्याचा स्वाकार मी, स्वगृहीचे फितूर काही त्यांसी गाली आळा मी, सशस्त्र मावळा अन तटस्थ पन्हाळा मी, बंड ज्यांनी केले मातेशी त्या गद्दारांचा कडेलोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक आकाश श्याम शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत. आणि खरं तर यावर्षी आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला छत्रपती शिवरायांच्या गडकोटाचा नामोल्लेख केला जातो आहे आणि मैदानामध्ये चालू असलेले मॅच देखील आपण पाहतो. एका बाजूला रायगड रॉयल्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर पुरंदर पॅन्थर्स वर्सेस रायगड रॉयल्स या दोन संघांमध्ये मॅच सुरू होते. 144 धावांचं टार्गेट. सुमित सर देखील आमच्या समोर जोडले जात आहेत. धन्यवाद. तर सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. आजच्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूने जर आपण पाहिले गेलं तर पुरंदर पॅन्थर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रायगड रॉयल्स आहे. हे दोन तगडे संघ आहेत. पहिल्या बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर रायगड रॉयल्स संघाने बनवल्यात 143, 144 आव्हान ठेवलेलं आहे. स्ट्रायकिंगला जयस सईद आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि पॅड मधलं अंतर होतं. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये निलेश चेंडूला ते कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज आहेत. एका बाजूने आयकॉन आदित्य जाधव आहे. ज्या आदित्यला आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये ज्या पुणेकरांनी त्याला अक्षरशः डोक्यावरती मिरवलंय. पुणे टेनिस क्रिकेटमधला एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून आदित्य जाधवला पाहिलेलं आहे. तो आयकॉन आहे. तर दुसऱ्या बाजूला मावळचा बायकर मॅन जयस सईद आहे. गोलंदाज सुमित राजुडे.
कट करायचा प्रयत्न होता, चेंडूला फॉलो केलं, बॅट आणि बॉल मधला टायमिंग मात्र तिथे जुळवता आलेलं नाहीये जयेशला. हा चेंडू इथे डॉट आलाय. जयेश जर आपण पाहिलं दिनेश सर जर सेट झाला ना, हा खेळाडू असा आहे की तो एकदा सेट झाला की मग तो पाहत नाही समोर कुठला गोलंदाज आहे, मग मात्र चौका षटकाराची त्याची भाषा असते. नाही, जयेश मध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेवर कोणी डाऊट घेऊ शकत नाही, कारण मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. बायकरमॅन म्हणून का ओळखला जातो हे मावळ तालुक्याच्या क्रिकेट रसिकांना सांगायची गरज नाही आहे. यावेळी देखील आपण पाहतोय, मात्र समोर आपण जर पाहिलं ना, सुमित राजीवडे देखील कमी नाहीये. तो सांगतोय मी देखील ॲज अ मावळ आयकॉन म्हणून या संघामध्ये का दाखल झालोय, तर या बॉलिंगसाठी त्या ओळखला जातो. चांगला बॉल पाहायला मिळाला, आणखीन एक डॉट बॉल आलाय. आणि कधी कधी आपण पाहायला गेलं तर पाय चाललेले नाहीये तिथे. सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर हा बॅटल आहे ना, हा बॅटल पाण्याजोगं रंगणार आहे. लाला दौंड आहे, दुसऱ्या बाजूने समीर आहे, तर दुसऱ्या बाजूने जयेश सईद, बाळा धामणकर, आकाश दौंड, उमेश धामणकर, हाही तगडा स्क्वॉड आहे. नक्कीच दोनही टीमकडे आपण जर पाहिलं तर ताकदवान खेळाडू आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप खूप ताकदवान आहे, समोर बॉलिंग देखील तेवढीच ताकदवान आहे आणि 144 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच सर, आपण जर चर्चा केली तर या धावा डिफेंड होऊ शकतात किंवा बनवल्या देखील जाऊ शकतात, कारण क्रिकेट आहे. या मैदानामध्ये 140 झालेले देखील आम्ही पाहिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं दिनेश सर 140 धावा ह्या चेस होताना बघितलेल्या आहेत. 7 षटकामध्ये 140 चेस झालेले आहेत आणि त्या कालच झाल्यात. त्यामुळे जयेशला अधिक काही वेगळं करायची गरज नाहीये. जर फक्त 8 षटकं हा खेळाडू इथे मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. सुमित राजुडे बॅट बदलली आहे, कहाणी बदलणार का, वेळ बदलणार का जयेश? खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढायचा प्रयत्न ते केलाय. सिंगल इथे घेतली जाईल, एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होतीये. धावफलकावरती आता मात्र 5व्या चेंडूवरती आलेली पहिली सिंगल आहे दिनेश. नक्कीच 5 चेंडूनंतर अकाउंट ओपन होतंय. सुरुवात खरं तर आक्रमक करण्याचा प्रयत्न जयेशकडनं सातत्यानं पाहायला मिळतोय. ती त्याची धडपड आहे ना, ती पाहायला मिळते. मात्र ज्या पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत सुमितकडनं, व्हेरिएशन अगदी या आधीच्या मॅचमध्ये देखील आपण जे पी राऊत सरांची मुलाखत घेतली त्यावेळी जे पी यांनी सांगितलं की हे विकेट मी बनवलंय. हे विकेट फक्त बॅटरसाठी चांगलं नाही आहे, तर बॉलरनं जर ते व्हेरिएशन टाकलं, चांगले बॉल टाकले, तर बॉलरला देखील इथे चांगला सपोर्ट या पिचकडनं आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॉलरचा सुमितचा यशस्वी होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 1 धावा स्कोर कार्डवर आहे. सुमित सर, पहिल्या षटकामध्ये फक्त 1 आली आहे. आता समीकरण आपण जर पाहिलं ना, 7 ओव्हरमध्ये 143 बनवायचे आहेत. आता मात्र पुढील षटकांमध्ये मजा येणार आहे, कारण दुसऱ्या बाजूनं अटॅक देखील चालू होताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही बॅटर अटॅकिंग आहेत. तर आक्रमण करायचं आहे, कारण पहिलं षटक आपण पाहिले. पहिल्या षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या स्कोरबोर्डवरती पाहिलं गेलं तर 1 धाव आहे. 144चा पाठलाग करायचा आहे. मोठं विजय मिळवायचा असतो, मोठं नाव करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठी कामं करावी लागतात. असं सहजासहजी तुमचं नाव होत नाही. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन गवळी आलेला आहे. बॅटिंगमध्ये हलकीशी चमक त्याची बघायला मिळाली. थँक्यू. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सोमनाथ भाऊ सातकर, त्याचबरोबर उद्योजक श्रेयश आगळमे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि अमित भाऊ तरस या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचच्या वतीनं मनापासून स्वागत. 11 चेंडू खेळला सचिन आणि 11 चेंडूमध्ये 33 धावांची इनिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळेस हुक केलाय एका हाताने जयेशच्या बॅटमधून चेंडू, मात्र चेंडू पाठवलाय डीप लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. नक्कीच या बॉलमध्ये आपण जर पाहिलेत ना सुमित सर, या मैदानामध्ये तुम्ही बॉलिंग करत असताना शॉर्टलेस चेंडू टाकूच शकत नाही. शॉर्टलेस चेंडू टाकला की तो चेंडू सीमारेषेवर जाताना पाहायला मिळालाय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर फसलाय, संधी असेल, कॅच इथे निसटतीये. हो, थोडीशी लेझी फिल्डिंग मी म्हणेल. अगदी सहज चेंडूपर्यंत पोहोचले होते, चेंडूच्या खाली आले होते, कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे आपल्या जाळ्यामध्ये फसवलं होतं बॅटरला. जयेश सईद इथे माघारी परतले असते ना, तर मात्र इथे बॉलिंग टीमसाठी एक महत्वाची विकेट मिळाली असती. इथे विकेट मात्र जक्कीच संधी आली होती. सचिन खलाटे आपण पाहिले गेले तर तिथे फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु सचिन कडून इथे कॅच ड्रॉप झालेला आहे. जयेश सईदला जीवदान देणं म्हणजे संकटांना निमंत्रण पत्रिका लिहिल्यासारखं आहे. सध्या तालुका निहाय गटाचं क्रिकेट ज्या प्रकारचे जयेश सईद खेळतोय, ज्या प्रकारे आपण पाहिले गेले तर त्याची बॅटिंगचा फ्लो आहे. सचिन गवळी पुढे तयार,
हा चेंडू बराचसा दूरवरती कंट्रोल नव्हतं यावेळेस चेंडूमध्ये व्हाईट बॉल मुख्य पंच संजय भालेराव सर, दुसऱ्या बाजूने अजय आवळे, तिसरे पंच अमर साठे सर, त्याचबरोबरने अंकुश अण्णा दाभाडे सर. चारही पंचांचा पॅनल आपण पाहिल्यानंतर दिनेश सर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. नियंत्रण नाहीये, कंट्रोल नाहीये यावेळेस. आदित्य जाधव मैदानामध्ये पाहिले तर ॲज अ आयकॉन आहे. एनबी ट्रॉफी मोठ्या ताकदीनिशी मात्र आदित्यने गाजवली. त्याचबरोबरीने आपण पाहिले गेले तर प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेने गाजवली. आज तो आदित्य मावळ प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून आलाय. यावेळेस बैठक स्ट्रोक जमिनीवरती गुडघा टेकवला आणि गोलंदाजाला षटकार दाखवला. 6 रन. थँक्यू. नक्कीच या षटकामध्ये क्लास पाहायला मिळाला. आदित्य जाधव यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे एनबी ट्रॉफी का गाजवली, कशी गाजवली त्याचं एक उदाहरण त्यांनी मैदानामध्ये दाखवलं. आणि गुडघा टेकवत समोरच्या बाजूला षटकार खेळणं थोडं अवघड असतं, कारण की जी स्ट्रोकमध्ये जी पॉवर जनरेट करणं गरजेचं असतं ती थोडीशी बैठक सजवल्यानंतर समोरच्या बाजूला फटका खेळत असताना ती पॉवर थोडीशी कमी जनरेट होते. मात्र आदित्य जाधवसाठी हे अशक्य नाही आहे. समोर आपण पाहिलं आणखीन एक चेंडू वाईड येतोय, दिशेचा कंट्रोल निसटतोय. कारण आपण जर पाहिलं तर प्रयत्न आहे सचिनचा की चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा. पुढे बघा मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाईल. हा चेंडू थोडासा आपण पाहिलं तर यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलेला आहे. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 18 धावा आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यस, यावेळी आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. यावेळी ऑफ साइड दाखवली आहे गोलंदाजाला. आणखीन एक चांगला बॉल, त्यावर चांगला फटका, चौकार. 4. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होते. सुप्रसिद्ध उद्योजक, कॅडबरी कंपनीतील कामगार, सन्माननीय नेते, उद्योजक. यावेळी पुन्हा एकदा वा 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 व्हॉट अ स्ट्रोक, खणखणीत षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. उद्योजक सन्माननीय अतुलजी मांडेकर साहेबांचं आगमन. आपलं पुनश्च एकदा मावळ प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. इथे षटकार आलेला आहे. काय जबरदस्त आपण पाहायला गेलं तरी ते आक्रमण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. आदित्य जाधवचं आयकॉन म्हणून संधी मिळाली आहे. सचिन गवळीवरती हल्ला चढवलेला आहे. पहा, तुम्हाला 144चा टार्गेट पूर्ण करायचा आहे. धाव्यांचा डोंगर फोडायचा आहे, पर्वत फोडायचा आहे आणि त्यासाठी सुरुंग लावणं गरजेचं आहे. आणि त्या आदित्यने ते सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. वाह, काय फटका आहे, जबरदस्त बॅटचा स्विंग दाखवला आदित्यने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 तुम दबा के भाग जा तो बात मेरी माँ, आ गया हूँ तोड़ने मैं तेरे सब गुमान. तुम दबा जबरदस्त आपण पाहिले गेले तर यावेळेस आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचा गेर इथे शिफ्ट केलाय. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली, परंतु या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांकडून तांडव होताना पाहिला. 4 षटकार या षटकामध्ये वसूल केलेले. धावफलकावरती 34 आहे. 36 चेंडू 110 हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक अमोलजी काळे आणि शुभमजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मावळ प्रीमियर लीग आणि सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं आदित्य जाधव यांनी खेळलेली जबरदस्त फटकेबाजी. आणि सर मी आठवण करून देईल, जयेश सईदचा झेल हवेमध्ये गेला होता, तो झेल हातात निसटला. त्यानंतर आदित्यकडे स्ट्राईक आली आणि आदित्यनं धुमाकूळ घातलाय, धावांचा पाऊस पडला. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथे पंच करताना पाहायला मिळत आहे. 3ऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय पॉवर प्लेची घोषणा. जयेश सईद आणि आदित्य जाधव अगदी सुरुवातीपासून अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये जयेश सईदच्या बॅटमध्ये बॉल येताना पाहायला मिळाले नाही. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर त्याला मिळालेलं जीवदान आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 33 धावा बनवल्या आहेत. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक ऋषी शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत. धावफलकाकडे 34 वरती धावफलक जे आहे. 36 चेंडू 110 बनवायचे आहेत. जयेश सईदला देखील आपण पाहिलं तर लय गवसलेला आहे, सूर गवसलेला आहे त्याला. सुमित बॉलिंग मार्क गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पुढे येता पायावरती टाकण्याचा प्रयत्न इथे होता. पॅडल स्वीपचा फटका खेळायचा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तर जरूर केलाय.
2 धावा इथे आलेल्या आहेत. लेगबाईच्या रूपाने आलेल्या 2 धावा आहेत आणि या 2 धावेने संघाचा धावफलक आता पुढे सरकणार आहे. धावफलकावरती 36 आहे. 35 चेंडू अजून 108 बनवायचे आहेत. 35 चेंडू 108 धावा आणि हे 2 फलंदाज जर मैदानामध्ये शेवटपर्यंत उभे राहिले ना सहजासहजी धावा बनवल्या जातील. यावेळी आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. सुमित राजेवडे सांगतो मी देखील कमी नाहीये. डॉट बॉल आलाय. शरीरापासून दूर होता चेंडू बॅक ऑफ द हँड हाताळताना पाहायला मिळाले आणि आउटसाइड ऑफ स्टंप लेंथ आपण पाहिली ना पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळाली या बॉलवर. खूप चांगला चेंडू जरूर होता परंतु आता गोलंदाजांचा इथे मात्र सामन्यामध्ये शिरकाव होणं फार गरजेचं आहे. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू एक स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेला असतो आणि सुमित विरुद्ध जयेश हाही चेंडू इथे बघायचंय. बॅट आणि पॅडचा अंतर कापत चेंडू विकेट किपर कडे विसावलाय. सुमित राजीवडे कुठेतरी डोकेदुखी तिथे ठरतोय आणि आदित्य ते सांगतोय की जयेश तुला फक्त मला सोबत घेऊन खेळायचं, तुला माझ्यासोबत उभं राहायचंय. कारण असं म्हणतो ना गाडी एका चाकावरती चालत नाही, गाडी चालण्यासाठी 2 चाकं महत्वाची असतात. ही जोडी मैदानामध्ये सोबत चालणं गरजेचं आहे. चेंडू डॉट आलाय. नक्कीच दोन्ही बाजूनं धावा येणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल आपण पाहतोय ब्लॉक चेंडू हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. इथे देखील सिंगल आली आहे. नक्कीच सुमित सर आपण ज्या पद्धतीने चर्चा केली धावा जर बनवायची असेल तर तुम्हाला जर तुमच्या बॅटला बॉल लागत नसेल ना तुम्हाला काय करायचे सिंगल घ्यायची स्ट्राईक रोटेट करायची. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आदित्य बर्नाड फॉर्ममध्ये त्यांच्या बॅटमध्ये 3 षटकार या आधीच्या षटकामध्ये पाहिलेत आणि या षटकामध्ये त्यांच्याकडे स्ट्राईक येणं गरजेचं होतं. आता स्ट्राईक आली आहे. असं म्हणतात ना की यश हे एकदम मिळत नाही, ते सततच्या प्रयत्नातून आणि सरावातून घडतं. जी लोक रोज थोडं थोडं शिकत राहतात, चुका करूनही थांबत नाही, त्यांनाच एक दिवस विजय मिळतो. त्यामुळे किती वेळ लागला, किती अडचणी आल्या तरी सतत स्वतःवरती विश्वास ठेवून मात्र तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्न करणारी माणसं यशस्वी होतात. आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावरती टाकल्या चेंडू होता. पॅडल स्वीपचा स्ट्रोक, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. इथे आदित्यच्या बॅटमधून आलाय चौकार. क्या बोलती तू? थँक्यू डीजे. 41 धावा स्कोर कार्डवर. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो सुमित सर खरं तर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि इथे स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर काय पाहायला मिळालं चौकार आलाय. यावेळी हलक्या हातानं चेंडूला स्टिअर केलंय आणि इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जात स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील आदित्य. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा. आदित्य जाधव 7 चेंडूमध्ये 27 वर बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला जयेश सईद 11 चेंडूमध्ये 8 धावांवर बॅटिंग थँक्यू. करतायत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं कानेनगरीचे माजी उपसरपंच उद्योजक अभिजित भाऊ सातकर त्याचबरोबर उद्योजक विजूतात्या सातकर या ठिकाणी उपस्थित झालेत. भाऊंचं या ठिकाणी मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं आणि सतीश भाऊ सातकर या मंचच्या वतीनं मनापासून स्वागत. गेले आपण पाहिले गेले तर 4 दिवस आपण या मैदानाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय. अभिजित भाऊ सातकर यांचं आगमन झालंय आणि मला वाटतं अभिजित भाऊंना देखील आल्या मात्र म्हणत असतील 10 वर्ष झाले या मैदानाचं दर्शन घेऊन. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा तो सोहळा, तो जोश, तो उत्साह आज आम्हाला मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन सतीश भाऊ सातकर यांच्या माध्यमातून मावळ प्रीमियर लीगचा थरार अनुभवायला मिळतोय. या मातीने अनेक खेळाडू आहेत ज्या अनेक खेळाडूंना नावं दिलेली आहेत. नक्कीच पुढील षटकासाठी बॉलर तयार आहेत आणि महेंद्र अप्पा येवले बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळी देखील 8व्या बॅटनं फटका खेळला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आले चेंडूला अडवतील. सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रेट स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती 43 आहेत. 29 चेंडू 101 म्हणजे 100 धावा अजून पूर्ण करायच्या आहेत. महेंद्र येवले स्ट्रायकिंग एंडला जयेश सईदला माहिती आता नशिबाची 7वी वरती अवलंबून राहून चालणार नाही. आपलं नशीब हे आपल्या तळाताच्या रेषा ठरवत नाही. आपलं नशीब हे आपले मेहनत ठरवते, आपले प्रयत्न ठरवतात की आपलं नशीब काय घडणार आहे. आज नशीब घडवायचं इथे जयेशला. संघाचा संघ नायक येतो. महेंद्र तयार. आखुटप्पाचा बॉल या वेळेस उडवलाय, टप्प्या दिलाय आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय जयेशने. सरळ साईड स्क्रीन वरती सिक्सर.
जादू. नक्कीच इथे रिव्हर्स स्विंग टाकण्याचा प्रयत्न महेंद्र आप्पाकडनं पाहायला मिळाला. इथे षटकार आलाय. ओ यावेळी इन स्विंग दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ज्यावेळी तुमच्याकडे असते त्यावेळी मात्र तुमच्या विरोधामध्ये मोठे फटके कुठे खेळणं कुठेतरी अवघड होऊन बसतं. आणि हा बॉल आपण पाडला. पहिल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला वळण घेताना पाहायला मिळाला. धावसंख्या 49 धावा आहे. 49 रन विदाउट लॉस. 27 चेंडू 95ची अजून गरज आहे. महेंद्र येवले, आदित्य आणि दुसऱ्या बाजूला जयेश खुल्या गटाचं क्रिकेट देखील खेळताना आपण या काढून सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा इथे मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे गोलंदाजांचं मी कौतुक करेल. गोलंदाज काय करतायत, फलंदाजाला फॉलो करतायत, फलंदाजाच्या पायामध्ये उतरते चेंडू टाकतायत आणि असे चेंडू जज करणं किंवा असे चेंडूवरती मोठे फटके खेळणं हे एवढं सोपं नाहीये. 49 वरती धावफलक आहे जयेश स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र इथे उडवलाय. उडी 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 और ये गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी सिक्सर. पुन्हा लेन थोडीशी शॉट पाहायला मिळाली. त्यावर देखील षटकार आलाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये होती आहे आणि याच फॉर्म मध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वा 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 हाय अँड हँडसम जयशेठची बॅट बोलू लागली आहे. हा देखील सीमा रेषा पार षटकार. इथे लाग मैदानाच्या नंतर लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. मला वाटतं ठरवलेलं यांनी खाल्ले तर तुपाशी नाही तर रुपाशी. 3 षटकार आले. धावफलकावरती 61 आहे. 24 चेंडू 83 ची गरज असणार आहे. परंतु कमबॅक जयेश आणि आदित्यचा जबरदस्त कमबॅक आहे. 4 षटकार संपलेली आहेत. धावफलकावरती 61 धावा आहेत. थँक्यू. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक तानाजीभाऊ बोराडे आणि भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या या ठिकाणी मावळ प्रीमियर लीग आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचच्या वतीने मनापासून स्वागत. त्याचबरोबर उद्योजक दिनेश भाऊ सातकर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत. मैदानामध्ये बघायचे धावफलकावरती 61 धावा आहेत. 24 चेंडू 83 ची गरज आहे. नक्की 24 चेंडू 83 ची गरज असताना आता या दोन बॅटर्सकडनं मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. खरं तर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव आली. सुमित राजेवडीनं दुसरं षटक हाताळलं. ते देखील चांगल्या प्रकारे हाताळलं. मात्र महेंद्र येवले आणि त्याचबरोबर सचिन यांची षटकं थोडीशी महागडी पाहायला मिळाली. सचिन यांच्या षटकामध्ये तब्बल 33 धावा आल्या. महेंद्र येवले यांच्या षटकामध्ये 19 धावा आल्या. सुमित सर खरं तर आता जयसेठची बॅट आतापर्यंत जी शांत पाहायला मिळत होती ना ती बॅट देखील बोलू लागली. आता दोन्ही बाजूने अटॅक चालू झालाय. काय सांगाल उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू 83चं समीकरण मैदानामध्ये असणार आणि मैदानामध्ये आता बघायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज अमितच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. ऐसा बनता था जो काम दुनिया को नामुमकिन लगे ना वही वक्त होता है करतब दिखाने का. जीत की जंग और हाथ का मातम बड़ा बेमिसाल होता है. पहिलाच बॉल होता अमितचा. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकलाय. 10x चे बॉल आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. टणक चेंडू आहे. 160 धावा या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे. स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. 147 षटकामध्ये चेस झालेले आहेत. आम्ही तयार. आपल्याला सुलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बघायचा. अजय सरांनी सांगितलं की नाही हाही चेंडू फलंदाजच्या रीच पासून बराचसा दूरवरती हाताळलाय. अतिरिक्त धावा आहेत. धावफलकावरती 63 धावा आहेत. कंट्रोल मात्र गोलंदाजाचा पाहायला मिळत नाहीये. थोडीशी शांतता आहे. समोर आदित्य जाधव आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज होता. फटका फसला परंतु निर्मनुष्य जागा इथे मात्र नक्की चेंडूने निवडली. धावफलकाकडे आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती धावा आहे 64. 23 चेंडू 80 ची गरज अजूनही दिनेश सर आहेत.
इथून पुढे दोन खेळाडूंना माहिती आहे खुल्या गटाचं क्रिकेट खेळलेत, काय करायचंय, काय रणनीती आखायची आहे हे सांगायची गरज नाहीये. नक्कीच आपण म्हणतो ना, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट. आणि हे दोन खेळाडू खूप साऱ्या स्पर्धा जिंकलेत, खेळलेत आणि त्यामुळे त्यांना ह्या धावसंख्येकडे पाहताना कसलंही दडपण नाही आहे. यावेळी येस वा आणखीन एक टोले जंग प्रहार, चेंडू जातो आहे सीमा रेषा पार. बिग ब्लास्ट मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीगचा खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. सिक्सर इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. जयेश सईद ऑन फायर. त्याने सांगितलंय पुष्पराज झुकेगा नाही. लागोपाठचा तिसरा षटकार जयच्या पाठमधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. अमित वरती आक्रमण. गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकिंग केलं जयेश सईद. पुन्हा एकदा मोठा फटका, उंच गेलाय चेंडू, फटका फसलाय. एलिमिनेशन नव्हतं पाहिजे तेवढं. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र आता थोडासा इथे आकार बदलणार. धावफलकावरती 72. 21 चेंडू आहेत आणि 72 धावा अजून बनवायच्या आहेत. संघाने अर्धा पल्ला गाठलेला आहे, अजून अर्ध शिखर सर करायचंय. नक्कीच. आणि हे दोन खेळाडू जर शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिले ना तर प्रेक्षकांना नक्की आशा आहे की हे दोन खेळाडू सहज हे टार्गेट अचीव करू शकतात. त्यामुळे विकेटसाठी प्रयत्न केला जातोय समोरच्या टीमकडनं, कारण हे ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे. नॉट आऊट एवढ्या बनवल्या आहेत म्हणजे सुरुवातीची पार्टनरशिप आपण जर पाहिली तर खूप मोठी आहे. 72 धावा बनवल्या आहेत. ओपनिंग जी अपेक्षित होती टीमला ती मात्र मिळून देताना पाहायला मिळत आहे दोन्ही बॅटर्स. आणखीन 72 बनवायचे आहेत. जय सईदचे बॅट देखील बोलू लागले. दुसऱ्या बाजूला आदित्य तर फॉर्ममध्ये आहेतच. यावेळी यस आपण पाहतोय उडवलाय हेलिकॉप्टर, लँड होतोय सीमा रेषा पार. षटकार 6. थँक्यू डीजे. जयेश सईद काय बॅटिंग करतोय. जिकडे तिकडे चोहीकडे त्याची फटकेबाजी पाहायला मिळतीये. तो मैदानामध्ये सांगत असेल अभी सूरज डुबा नहीं, जरा शाम तो होने दो, मैं खुद लौट जाऊंगा, पहले मुझे नाकाम तो होने दो, मुझे बदनाम करने का ढूंढता है जमाना सारा, मैं खुद हो जाऊंगा बदनाम, पहिले मेरा नाम तो होने दो. नाव करायचंय ना तर कामही तसंच करायचंय. 20 चेंडू 66. जयेश सईद आता चेंडूला फॉलो केलंय जयेश. आता मात्र मी म्हणेल तो राग व्यक्त करतोय. तो मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचं त्याचे रिॲक्शन मग पाहायला मिळतो ना, सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये त्याची डोकेदुखी वाढली होती. आता मी म्हणेल त्याने मेडिसिन घेतली असेल, स्वतःचे डोकं थोडंसं शांत केलं असेल आणि त्याला माहिती आहे जर शेवटपर्यंत उभा राहिलो तर या धावा अवघड नाही आहेत आपल्याला. धावफलकावरती 79 आहेत. 20 चेंडू 65ची गरज आहे. नाव करायचंय ना तर कामही मोठंच करावं लागणार आहे. समोर अमित आहे. विविध अँगल आपण पाहतोय क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून. यामुळे सुडवलंय. खतरनाक षटकार. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक रमेश भाऊ काटकर, गणेश भाऊ काटकर, विजय सातकर, त्याचबरोबर कॅन्डी सातकर, अर्जुनजी काटकर आणि उद्योजक सचिन भाऊ चोपडे आणि भागुशेठ चोपडे या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं मावळ प्रीमियर लीग आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचच्या वतीनं मनापासून स्वागत. नक्कीच सर. आपण जयेशची इनिंग जर पाहिले ना, पहिल्या 12 चेंडू मध्ये 8 बनवल्या होत्या आणि आता आपण जर स्कोर कार्डकडे पाहिलं 20 चेंडू मध्ये 46 धावांवर बॅटिंग करतायत. म्हणजे नंतरच्या 8 चेंडू मध्ये त्यांनी तब्बल 38 बनवले आहेत. हा चेंडू देखील पंच वाईट खेळत आहेत. आणखीन एक वाईट बॉल. गोलंदाजावर प्रेशर जनरेट झालेलं पाहायला मिळतंय, कारण प्रेशर घेणारे हे खेळाडू नाही. या गोष्टीची आपण चर्चा करत होतो. मात्र आता समोरच्या टीमवर प्रेशर जनरेट करण्याचं काम केलं जाते, कारण जयेश सईद ज्या पद्धतीनं बॅटिंग करतायत ना, समोरच्या टीमची डोकेदुखी वाढली आता. हा चेंडू देखील पंच नो बॉल खेळत आहेत. इट्स अ नो बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 4 व्हाईट बॉल, 1 नो बॉल टाकलाय, 3 षटकार आलेत, 1 दुहेरी धाव आली आहे, 1 सिंगल आली आहे. धावफलकावरती 87 धावा. प्रेशर गोलंदाजावरती आता क्रिएट करण्याचं काम दोन्ही फलंदाजाने केलेलं आहे. कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम होना तो मंजिलें भी झुका करती है. फ्री हिट ऑन आहे. उघड्या डोळे पहा नीट. आता असेल फ्री हिट, कारण मावळ प्रीमियर लीग झाली सुपर डुपर हिट आणि यावेळेस उडवलंय.
चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, सडक पे कडक बेधडक सिक्सर. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक शरद भाऊ सातकर, त्याचबरोबर उद्योजक विकासजी लालगुडे, त्याचबरोबर उद्योजक शंकरप्पा डोरे या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मावळ प्रीमियर लीग आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचच्या वतीनं मनापासून स्वागत. एकदा जोरदार टाळ्या. 22 चेंडू मध्ये 52 धावा साकारल्या जय सईदने. काय बॅटिंग केली आहे. तो नाखुश आहे, अजून तो निराश आहे, कारण त्याला माहिती आहे 18 चेंडू 51 अजून बनवायचे आहेत. आणि नक्कीच सर, सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं ना, जयसेच्या बॅटला बॉल मिडल होत नव्हते, थोडासा अपयशी ठरत होता, नाराज होता. मात्र मी सांगेल, अपयश नावाच्या आजारावर सर्वात गुणकारी औषध काय असेल ना, तर ते प्रयत्न आहे. यशाचं जार जर तुम्हाला उघडायचं असेल ना, तर तुमच्या अपयशावर प्रयत्नांच्या धडका मारत राहणं गरजेचं आहे. आणि जयेश तेच करत पाहायला मिळाले. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये त्यांच्या बॅटला बॉल लागत नव्हते, स्वतःवर नाराज होते. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू निर्धाव खेळले होते. त्यानंतर मात्र जे बॉल बॅटवर लागायला सुरुवात झाली, जय सईद थांबायचं नाव घेत नाहीये. चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. आणि जो त्यांनी कव्हर्समध्ये षटकार खेळला ना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून, त्या स्ट्रोक पासून जो कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय, तो आता थांबायचं नाव घेत नाहीये. 93 बनवल्यात विजयासाठी. 18 चेंडूमध्ये 51 बनवायचे आहेत. 18 चेंडू 51 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय सचिन खलाटे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. आदित्य जो आघाडीची जोडी मैदानाच्या मध्ये अजूनही उभी आहे. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. तुम्हाला यशाच्या शोधामध्ये जाणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील आपण पाहिले गेले तर थोडासा शफल होऊन फटका खेळायचा प्रयत्न येत होता. जयेश सईद मात्र थोडीशी चर्चा करतायत. चर्चा करावी लागणार आहे मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती 93 वरती धावफलक आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 18.00 आहे. 17 चेंडू 51 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. ठाम तुम्ही राहणं गरजेचं आहे. ठाम राहायला शिका. चुकू दे निर्णय, चुकला तर हरकत काय आहे. आयुष्यामध्ये यशस्वी कोण होतात? जे निर्णय घेतात ते नव्हे, जो घेतलेला निर्णय योग्यच कसा होता, जे सिद्ध करतात ती माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात. मोठा फटका पुन्हा ऑन साइडला टर्न केला. डीप कॉर्नर मध्ये महेंद्र चुंडला कव्हर करेल तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 94 धावा आहेत. 16 चेंडू 50 ची गरज आहे. दिनेशजी, हा बॅटल आता मात्र अजून रंगलेला आहे. नक्कीच, अगदी आपण सुरुवातीपासून चर्चा करतोय. जोपर्यंत हे 2 बॅटर्स मैदानामध्ये आहेत तोपर्यंत सामना समोरच्या टीमकडे आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जो कॉन्फिडन्स आहे, तुम्ही पहा, अगदी ज्यावेळी बॅटवर बॉल लागत नव्हते तेव्हा देखील जय सईदची बॉडी लँग्वेज याच कॉन्फिडन्स मध्ये होती. यावेळी यस, हा देखील बिग 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 हिट. षटकार 6. काय जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. यावेळेस जयेश सईदचा आपल्याला पुन्हा एकदा बघायचा आहे. थोडासा शफल झाला, जागा बनवली, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चेंडूकडे त्याने पाहिलंही नाही. तो मैदानामध्ये आता राग नाही, तो तांडव करतोय मैदानाच्या मध्ये. त्याला माहिती आहे संघर्षाला आता सुरुवात झालेली आहे. सचिन तयार. कोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढायचा प्रयत्न देखील आहे. आदित्य डबल माइंड होताना पाहायला मिळाले. धावबाच्या रूपाने आलेली पहिली विकेट आहे. आदित्य मैदानामध्ये बाद होतोय. दिनेश सर, बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती. अब कुछ हालात ऐसे बिना संघर्ष ह्या शुरुआत नहीं होती. नक्कीच, खरं तर ज्या ब्रेकथ्रूची आवश्यकता होती, ज्या ब्रेकथ्रूची वाट पाहत होती आणि दोन्ही बॅटर्स अशा पद्धतीने बॅटिंग करत होते की प्रेक्षकांपैकी एकाही प्रेक्षकाला वाटलं नसेल की आता मिस हिट होऊन फटका फसून विकेट येऊ शकते. आणि ती विकेट आली धावबादच्या स्वरूपामध्ये. मात्र मैदानामध्ये बाहेर गेल्यानंतर आदित्य नक्की डोक्याला हात लावतील, कारण डेंजर एंडला कॉल त्यांचा होता. जयेशची यामध्ये चूक आहे असं मी म्हणणार नाही, कारण डेंजर एंडला कॉल त्यांचा होता. त्यांनी थांब म्हणून सांगणं गरजेचं होतं. ते गेले डेंजर एंडला, तिथे थ्रो झाला आणि विकेट आली. आणि खरं तर ज्या ब्रेकथ्रूची आपण चर्चा करत होते ना, तो ब्रेक थ्रू आलाय. आता मात्र कहाणी में ट्विस्ट येऊ शकतो. मात्र जर तरची शक्यता आहे. क्रिकेटमध्ये जर तरला किंमत नाही आहे, कर आणि कर म्हणावं लागतं. दिवा नाही, वाद बदलते, स्वप्न नाही, रात्र बदलते. वेळ बदलो ना बदलो, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आता वेळ बदलेल का, इथे आपण पाहतोय. नवीन बॅटर अक्षय अंबेकर
संपूर्ण मावळ प्रीमियर लीगचं ज्या वेळेस ऑक्शन झालं सगळ्यांमध्ये चर्चा एकच होती की मावळ प्रीमियर लीग मध्ये सगळ्यात की फॅक्टर म्हणून कुठला खेळाडू राहील ना, तर अक्षय आंबेकर आहे. तो दाखल झालेला आहे. सचिन तयार. पहिलाच बॉल यावेळेस तिथे चॉप करण्यास भाग पाडलं सचिन खलाटेचा अनुभव इथे मात्र त्याने आता पणाला लावलाय. 13 चेंडू 44 ची गरज आहे. जयेश सईद अक्षय आंबेकर कित्येक दिवस आपण एका संघासाठी खेळताना बघितलेले. 100 वरती धावफलक आहे. पुरंदर पॅन्थर्स हा संघ मात्र दोन्ही संघाकडे समान तराजू आहे. हा संघर्ष फार मोठा आहे. सचिन तयार. समोर अक्षय. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. चेंडू याही वेळेस डॉट आलाय. आता समीकरण मात्र बदललं जाणार आहे. शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 44 धावेंची गरज आहे. जबरदस्त षटक, जबरदस्त षटक. जो मोमेंटम बॅटिंग टीम कडे शिफ्ट झाला होता ना, तो मोमेंटम कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम या षटकामध्ये झाले. कारण 18 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता असताना या आधीचं षटक आपण पाहिलं खूप महागडं पाहायला मिळालं. 5 अतिरिक्त चेंडू हाताळले गेले, 4 षटकार पाहायला मिळाले, एक दुहेरी धाव आली, एक सिंगल आली. अशा प्रकारे जवळपास 30 ते 35 धावांचं षटक आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही फक्त 7 धावा खर्च करणारं षटक हाताळता त्यावेळी मात्र टीमचा कॉन्फिडन्स उंचावतो आणि त्याचा फायदा मैदानामध्ये टीमच्या प्रत्येक खेळाडूला होताना पाहायला मिळतो. धावसंख्या आपण जर पाहिली तर आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 44 ची आवश्यकता. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक दत्ता शेठ भद्रे आणि ओमकार आगळमे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्याही मावळ प्रीमियर लीग सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत. 12 चेंडू 44 धावा हे समीकरण आहे. संघर्ष फार मोठा आहे. हा मावळ प्रीमियर लीग मधला थरार आहे. संगणकाचं लक्ष वेधणार आहे बघा मी. वेळ सुरू आहे. घड्याळाचे काटे थांबणार नाहीयेत. तुमच्यासाठी तुम्ही थोडा वेळ जरूर घ्याल परंतु घड्याळ थांबणार नाही. वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. 12 चेंडू 44 समीकरण मैदानाच्या मध्ये 100 झालेले आहेत. जयेश सईद आतापर्यंत 24 चेंडू मध्ये 58 त्याने बनवलेले आहेत. संघाचा संघनायक येतो, सेनापती येतो. त्याला नावाप्रमाणे लढायचे आज. कारण या जगामध्ये या कलियुगामध्ये लढल्याशिवाय काही मिळत नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. षटक क्रमांक बघायचं मैदानामध्ये. एक महत्वाचं षटक हाताळण्यासाठी महेंद्र येवले. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला. चेंडू बघायचा आहे. भूषण जबरदस्त एफर्ट देताना पाहायला मिळाला. चेंडूची फेकी हातामध्ये आली नाही. 2 धावा इथे आलेल्या आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाईल. 102. शेवटचे 11 चेंडू 42. अब नहीं चलेगा इक्का दुक्का. तुम्हें जीतना होगा तो लगाना होगा चौका और छक्का. 11 चेंडू 42 आणि समोर जयेश आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. यावेळी यस इथे अपील आणि पंचाचा बोटा कशाकडे. वा काय बॉलिंग केली जाते महत्वाच्या क्षणी. टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर, लीडिंग फ्रॉम फ्रंट. विकेट येते जय सईद बाद. सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं गेलं तर जयेश 26 चेंडू मध्ये 60 धावा बनवतो. बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायचा ऍक्शन रिप्ले मध्ये खूप क्रॉस द बॅट खेचायचा प्रयत्न केला. व्हाईट लाईन 7 चेंडू आपण पाहिले गेलं तर ज्या प्रकारचा मात्र महेंद्र येवलेने चेंडू टाकला. चेंडूवरती फिंगर थोडेसे रोल केले. बाहेरच्या दिशेने वळवला चेंडू. व्हाईट लाईन धरून टाकलेली गोलंदाजी आणि तिथे मात्र तो आनंद गगनात मावत नव्हता. एशियाच्या मागे आपण पाहिलं तर शेखर आला. महेंद्रने सांगितलं की नाही तुला तो क्लोज किपिंग करावी लागणार आहे. काहीतरी स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला बदलाव करावा लागणार आहे आणि तेच मात्र इथे पाहायला मिळालं. आता नवीन बॅटर अमित राक्षे मैदानात दाखल झालेला आहे. डावकुऱ्या शैलीचा खेळाडू. टेनिस क्रिकेटचं विश्व दानावून सोडणारा अमित राक्षे. असं म्हणतात ना जंगल का शेर होत आहे. आज ते दाखवून द्यावं लागलं अमित राक्षेला. पहिलाच बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. सिंगल तरी ते चेंडूला कव्हर करतायत. 1 धाव आली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. धावफलकावरती 103 आहे. 9 चेंडू 41. जी चर्चा होती ती फक्त चर्चा पुरतं मर्यादित राहायचं नाहीये. अक्षय आंबेकरला आज की फॅक्टरची भूमिका त्याला बजावावी लागणार आहे. 9 चेंडू 41 हे समीकरण आहे. आता मला सांगावं लागेल दिनेश सर की आज ती दिल्ली बहुत दूर आहे. दूर असं म्हणता येणार नाही. 9 चेंडू 41 आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त तुम्हाला 7 चांगले फटके खेळायचे आहेत आणि इथे फटका पुन्हा एकदा फसतोय.
खरं तर या षटकाची आपण चर्चा करत होतो की शेवटच्या 2 षटकांमध्ये सेकंड लास्ट ओव्हर कोण हाताळेल हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून स्वतः कॅप्टन ज्यावेळी उभे राहतात की ते सांगतात येस मी हाताळतो आणि मी ही जबाबदारी घेऊन लढतोय. कॅप्टन्सी करणं म्हणजे तुम्ही फक्त सर्वांवरती हुकूमत गाजवणं नाही तर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन लढणं आहे. आणि महेंद्र यांनी ते दाखवून दिलं या षटकामध्ये की मी या टीमचा कॅप्टन आहे, लीडर आहे आणि मी माझ्या टीमला विजयाकडे घेऊन जाण्यामध्ये सिंहाचा वाटा बजावणार आहे. आपण म्हणतात की कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट ते दाखवलं महेंद्र येवलेने आज. लोअर फुल टॉस होता, पुन्हा एकदा पिकअप करण्याचा प्रयत्न इथे होता अक्षयचा, परंतु बॅट आणि बॉलमधला प्रॉपर टायमिंग नव्हता इथे. एकच धाव इथे मैदानामध्ये आली. 7 चेंडू शिल्लक आहेत, 38 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. थोडीशी आपण पाहिलं तर आता फलंदाजांकडून मात्र ज्या अपेक्षा संघ मालक करतात, संघ नायक करतो, त्या अपेक्षांवरती मात्र एक खेळाडू उतरणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही मोठी स्पर्धा खेळताय, तुम्ही मावळ प्रीमियर लीगची स्पर्धा खेळताय, मावळ तालुक्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारी स्पर्धा खेळताय. तुम्ही जर इथे स्वतः सिद्ध केलं ना तर मात्र तुम्ही वर्षाचे 365 दिवस तुमच्या नावाची चर्चा होणार आहे. हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, फिंगर रोल केले, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. एक धाव इथे घेतली जाते, एका धावेच्या मदतीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 22 रूपये आली सिंगल. आता शेवटचे 6 चेंडू 37 ची गरज. नक्कीच हे षटक अतिशय महत्त्वाचं होतं आणि या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. खरं तर 18 चेंडू 51 धावांचं टार्गेट ज्यावेळी आलं होतं त्यावेळी प्रेक्षकांना वाटलं होतं ज्या फॉर्ममध्ये दोन्ही बॅटर्स बॅटिंग करत होते, आदित्य एका बाजूने होते, दुसऱ्या बाजूला जयेश होते, दोनही खेळाडू जबरदस्त फटकेबाजी करत होते आणि त्यामुळे वाटलं होतं की 18 चेंडू 51 धावां सहजासहजी अचीव केलं जाईल. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने बॉलिंग केली 2 ओव्हर्समध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. एक षटक आपण पाहिलं तर महेंद्र यांनी हाताळलं, त्या आधीचं षटक आपण जर पाहिलं तर सचिन यांनी हाताळलं आणि लास्ट ओव्हरसाठी आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सचिन यांना आमंत्रित केले. खरं तर मॅचचा जो टर्निंग पॉईंट ठरला ते सचिन यांचं षटक पाहायला मिळालं आणि शेवटच्या ओव्हरसाठी देखील त्यांना आमंत्रित केले जाते. खरं तर सुमित सर काय सांगाल, अतिशय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू 37, सामना अजून संपला नाही, हे महत्वाचं आहे. आणि इथे मात्र काय, सचिन आला आणि सचिनने अक्षरशः काठी काढली. विकेट आहे. थँक्यू. दिनेश सर असं म्हणतात ना की सचिन या नावाला फार मोठा लक आहे. सचिनने यापूर्वी देखील ते की फॅक्टरची गोलंदाजीची भूमिका त्याने दाखवली, त्याच्यावरती विश्वास दाखवला. कारण समोर आदित्य होता, जयेश होता, तरी सचिनला घेऊन यायचं की नाही हा प्रश्न होता संघनायकासमोर. 5 चेंडू आणि 37 धावांची अजून गरज आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होतील बाळकृष्ण धामणकर. बाळा धामणकर यांना आपण पाहिले, संघाचे संघ मालक आहेत, परंतु खेळही तितकाच चांगला आहे. तुम्ही ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगची स्पर्धा बघितली असेल, तुम्ही भावी नगरसेवक स्पर्धा पाहिली असेल. 2 चेंडू 12ची गरज असताना बाळा धामणकरचे ते 2 षटकार cricklife.in ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला प्रचंड व्हायरल झाले. ते बाळा धामणकर आहेत. प्रश्न असाही आहे की जिथे गरज होती धावा येण्याची तिथे धावा आल्या नाही. आता 5 चेंडू 37 आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे सचिन. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल आणि बाळा धामणकर आले तडाखा ठेवून देत आहेत. हा तडाखा नाहीये, बाळा धामणकरचा धूम धडाका आहे, षटकार आहे. थँक्यू. संघाचे कॅप्टन आपण पाहिले गेले तर समीर इथे बघा, एखाद्या आपल्या खेळाडू सोबत असतो ज्याच्यासोबत आपण सातत्याने सराव करतो, ज्याच्यासोबत आपण घडलोय, त्याची वीक बाजू आपल्याला माहिती आहे, ती नस पकडायचं काम इथे समीर करतोय. परंतु बाळा धामणकर सांगत असेल इथे फटका फसला, उंच गेलाय, समीर आलाय, चेंडूच्या खाली झेल झालाय, फलंदाज बाळा धामणकर बाद. थँक्यू. दिनेश सर, आपण एक गोष्ट वारंवार पाहिली की महाराष्ट्रभर स्वराज्य क्रिकेट बुरसे संघाचं नाव आहे आणि या संघासाठी सगळे खेळणारे एकत्र काढू. आज मात्र मावळ प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात उतरतात ना त्यावेळेस त्यांचे वीक झोन, त्यांचे आपण पाहिलं स्ट्रॉंग झोन हे प्रत्येकाला माहिती असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर समीरने ते कानमंत्र जे वारंवार दिले सचिनला त्याचा फायदाही मिळाला. बाळा धामणकर इथे मैदानामध्ये बाद होतील. शेवटचे 3 चेंडू बनवायचे आहेत, 31 धावा. नवीन बॅटर गुलाब जाधव दाखल झालाय.
नक्कीच खऱ्या अर्थानं आपण चर्चा करत असतो ज्यावेळी मैदान असो, राजकारण असो, क्रिकेट असो, कुठली गोष्ट असू द्या, तुम्हाला प्रतिस्पर्धी खेळाडूची किंवा प्रतिस्पर्धी व्यक्तीची ज्यावेळी तुम्हाला स्ट्रॉंग झोन, वीक झोन माहीत असतात ना, त्यावेळी त्याच्या विरोधामध्ये डावपेच आखणं कुठेतरी सोपं बसतं. आणि इथे मैदानामध्ये तेच पाहायला मिळालं. समीरनं केलेलं कानमंत्र सचिन यांनी फॉलो केला आणि बाळा दामनकर यांची विकेट मिळवून दिली आहे. विकेट येते. यावेळी आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय या मॅचमध्ये. जर आपण पाहिलं की फॅक्टर काय ठरला असेल ना, तर कॅप्टन्सीनं ज्या पद्धतीने बॉलर्स रोटेट केले. 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 6व्या षटकामध्ये थोडासा टर्न पाहायला मिळाला. 7व्या ओव्हरमध्ये कॅप्टन स्वतः आले. टायमर संपलेला आहे, त्यामुळे एक खेळाडू 38 सर्कलमध्ये असेल. वेळ जो निर्धारित आहे तो वेळ आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि हम सब समय के गुलाम है, समय किसी का गुलाम नहीं होता. यावेळी आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल आणि निर्धाव चेंडू. स्कोर कार्डवर धावसंख्या 113 आहेत. आता एक चेंडू 31 हे समीकरण म्हणजे 18-21ची 51ची मॅच होती ती 1-31वर आली आहे. म्हणजे 17 चेंडूमध्ये फक्त 20 आले आहेत. यावेळी देखील चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, चेंडू गॅपमध्ये असेल. मात्र या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण मॅचमध्ये विजय संपादित केलाय. अतिशय जबरदस्त खेळ करत रायगड रॉयल्स टीम माननीय श्री महेंद्र राजिवडे सरपंच दिवेड आणि माननीय श्री अविनाश भाऊ साठे उपसरपंच ओवळे यांच्या मालकत्वाची टीम रायगड रॉयल्स या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करते. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील मनापासून आभार. दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा. तर आपण मॅच समरीकडे जाऊयात. बघा, लाला दौंड 16 चेंडूमध्ये 54 बनवल्या, 11 चेंडूमध्ये 33 बनवल्या सचिन गवळीने, 8 चेंडूमध्ये 28 बनवल्या भूषण सहानीने, 6 चेंडूमध्ये 18 बनवल्या महेंद्र येवलेने. तर गोलंदाजीची भूमिका आपण पाहायला गेली तर सचिन कलाटे 2 षटकं टाकली, 17 धावा खर्च करून 2 विकेट मिळवल्या. महेंद्र येवलेने मिळवली 1 विकेट. आणि दुसऱ्या बाजूने जयस सईद 26 चेंडूमध्ये 60 त्याने बनवल्या, 11 चेंडूमध्ये 30 धावा आदित्य जाधवने बनवल्या. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय, संघाचा आपण पाहिलं तर पडझड केव्हा सुरू झाली, ज्यावेळेस आदित्य धावबा झाला तिथून पुढे मात्र संघ बॅकफुटवरती पडला. परंतु आता मैदानामध्ये हनुमंत शेखावतची गोलंदाजी जबरदस्त राहिली. 3 विकेट त्याने मिळवल्या. अमित राक्षेने मिळवली 1 विकेट. परंतु अमित राक्षे थोडासा महागडा राहिला, कारण 2 षटकं त्याने हाताळली. 52 धावा अमित राक्षेने खर्च केल्या. आदित्यने 1 षटक टाकलं, 24 धावा आदित्य जाधवने खर्च केल्या. सिद्धेश सपकाळने 1 षटक टाकलं, 9 धावा त्याने खर्च केल्या. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय या मावळ प्रीमियर लीग 2026च्या सोहळ्यामध्ये 7व्या पर्वामध्ये, ज्याला मावळ भूषण पुरस्कारानेही सन्मानित करणार आहोत. तर